भज परेशं स्वामिनां गुण्डमाख्यं नयन निखिल लोकाधारमालोकयेशं श्रवण शृणुनितान्तं पुण्यकीर्तिं महान्तं भवगद शमनं तं वाणी संवर्णयाशु। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। आज श्री प्रभु अवतार दिनाच्या या आनंदमय सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण श्री कृष्ण ज्ञान मंदिर पनवेल या ठिकाणी श्री गोविंद प्रभु सेवा मंडळ द्वारा आयोजित या सोहळ्याच्या आनंदमय सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। मला आठवतं कोरोना काळाच्या आधी, खूप आधी जेव्हा पहिल्यांदा आम्ही पनवेलमध्ये आलेलो होतो, तर श्री प्रभू अवतार दिनाच्या निमित्तानेच आम्ही या मंडळाशी सन्मुख झालेलो होतो आणि त्यावेळेला हा सोहळा वेगळ्या ठिकाणी होता, या ठिकाणी नव्हता। आणि त्यानंतर संपर्क वाढत गेला आणि आता श्यामदादांनी सांगितल्याप्रमाणे कोरोनाच्या आधी 1.5 वर्ष मी इथे सलगपणे येत होतो निरूपणासाठी। आणि तो जो काही संपर्क झाला किंवा ती जी काही बैठक त्यावेळी ज्ञानाची झाली, निरूपणाची झाली, धार्मिकतेची जी काही बैठक झाली, त्या माध्यमातनं एक आध्यात्मिक संपर्क जोडला गेला। संपर्क जे आपले तयार होतात ते विविध माध्यमातनं तयार होत असतात। जीवाचं आणि जीवाचं जे काही नातं आहे ते कुठल्या तरी कारणामुळे तयार होत असतं आणि मुख्यत्वे ते कारण जे आहे ते कारण आहे स्वार्थ। समाजामध्ये, व्यवहारामध्ये जेवढे काही लोक एकमेकांशी जोडले गेलेले आहेत त्याचं कारण आहे स्वार्थ। कुणाचा कुणाशी तरी काहीतरी स्वार्थ जो पुरलेला असतो भूतकाळामध्ये, पुरत असतो वर्तमान काळामध्ये किंवा भविष्य काळामध्ये, ते स्वार्थ त्याचं कार्य होणार आहे। जसं खूप लोक एकमेकांकडे लग्नाला जातात, ते कशासाठी जातात की भविष्य काळात आमच्याही घरात लग्न आहे, तेव्हा मग म्हणून आता येणं जाणं करावं लागतं, किंवा तेही आमच्याकडे मागे एकदा येऊन गेलेले आहेत म्हणून आता आम्हाला यावं लागतं, जावं लागतं। म्हणजे व्यवहारातली जी सगळी नाती आहेत ही कुठल्या ना कुठल्या स्वार्थाशी जोडलेली आहेत। ते जर का स्वार्थ काढून घेतला तर कुठलीच नाती राहणार नाहीत। परंतु अध्यात्माचं जे काही नातं आहे ते नातं एकदम वेगळं नातं आहे आणि ते नातं कुणी जोडलेलं आहे, हे नातं कुणी तयार केलेलं आहे। स्वार्थाचं नातं जे आहे ते जीवाने तयार केलेलं नातं आहे, परंतु अध्यात्माचं जे नातं आहे, निष्काम कर्माचं जे काही नातं आहे ते स्वतः प्रत्यक्ष परमेश्वराने निर्माण केलेलं आहे। म्हणून परमेश्वराच्या नात्याला काय म्हणतात, अनमित्त बंधू। वेगवेगळे सुद्धा नाते आपण त्याशी जोडू शकतो, नुसतं बंधुत्वाचंच नातं अनिमित्त नाही आहे, निमित्ताशिवाय नाही। प्रत्येक नातं परमेश्वराने जे काही जोडलेलं आहे ते कुठल्याही स्वार्थाचं निमित्त त्याला नाही आहे। निमित्त आहे परंतु ते नातं स्वार्थाचं नातं नाही आहे, ते अध्यात्माचं नातं आहे, ते ज्ञानाचं नातं आहे, ते निष्काम असं नातं आहे, ज्याच्यामध्ये, ज्या नात्याच्या संपर्कामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही, ज्या नात्याच्या संपर्कामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, ते नातं कसं असतं, निष्काम असं नातं असतं। आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये पण जे सांगितलेलं आहे ते नातं अशाच पद्धतीचं आहे की ज्यामध्ये तुम्हाला निष्काम कर्म सांगितलेलं आहे। निष्काम कर्म म्हणजे काय आहे की तुम्हाला सर्व आजारातनं दृष्टपर जर का ते नातं आपण ठेवलं, निष्काम कर्माचं जर का नातं ठेवलं
तर ते दृष्टपर तुमचे सगळे आजार पण घालवतं आणि अदृष्टपर तुम्हाला मोक्षाकडे घेऊन जातं. दोन्ही कार्य एकाच क्रियेतनं होऊ शकतात. आज आपल्याला तुम्हाला आम्हाला जे काही आजार लागलेले आहेत त्याचं कारण मानसिक ताण आहे आणि मानसिक ताणाचं कारण आहे अपेक्षांचं नातं आहे, स्वार्थाचं नातं आहे. असे विविध नाते आणि विविध अपेक्षा आपण जीवाने ठेवलेले आहेत आणि त्या कुठेतरी त्याच्यामध्ये कमी जास्तपणा झाला की आपल्या मनावर त्याचा ताण येतो आणि मनाचा ताण जो आहे तो आजाराला जन्म देतो आणि मग आपण या चक्रामध्ये अडकलेलो आहोत. परंतु भगवद्गीतेमध्ये किंवा परमेश्वराच्या तत्वज्ञानामध्ये जे काही आचरण सांगितलेलं आहे ते आचरण मुळातच तुम्हाला निष्काम कर्म करण्याअर्थी उपयोगी पडत असतं. आलिंबन रहित होणं हे जे चक्रधर स्वामींनी सांगितलं आपल्या तत्वज्ञानामध्ये ते सुद्धा अशाच प्रकारचं तत्वज्ञान आहे की ज्यामध्ये आपण सगळ्या आसक्तीतनं मुक्त होतो आणि मग एखाद्या क्रियेच्या निमित्ताने तुमचं कोणी नुकसान केलं तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्याविषयी खेद त्या व्यक्तीबद्दल नसतो आणि एखाद्या वेळेस त्याच्यात आनंद जरी प्राप्त झाला, लाभ जरी झाला तरी त्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार येत नाही. म्हणजे आपल्या आयुष्यात दुःख जरी आलं तरी ते दोषजनक ठरत नाही आणि आनंद जरी आला तरी ते दोषजनक ठरत नाही. सगळं कसं असतं, इक्वल असतं. अध्यात्माच्या माध्यमातून जे काही तयार होतं आपल्यामध्ये ते खूप आनंददायी असं असतं. आणि म्हणून रिद्धपूरची आपण जर का लीळा घेतली की स्वामी देऊळवाड्याला गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी ज्या अधिकाऱ्याने स्वामींना तिथे बोलवलेलं आहे, पूर्ण व्यवस्थापन केलेलं आहे, ती व्यक्ती स्वामींच्या समोर बसलेली आहे आणि त्या गावातली ती प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि पूर्ण आयोजन त्यांचं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याशी भटोबास असतील, माहीमभट्ट असतील, हे सगळे अदबीने बोलतात, व्यवस्थित एकदम वातावरण आहे. आणि एकदा ते जेव्हा श्रीप्रभूंच्या समोर बसलेले असताना श्रीप्रभू त्यांना म्हणतात, मेली जाय म्हणे. आता श्रीप्रभूंचं बोलणं जे आहे ना ते प्रत्येकाला कळत नव्हतं. मुळात म्हणजे त्यांच्या बोलण्याची जी काही पद्धती आहे ती एक वेगळी पद्धती असायची. जे ते आधी बोलायचे, मध्यंतरी बोलायचे आणि शेवटी बोलायचे. जे शेवटी बोलायचे ते खरं असायचं. ती क्रिया आपण करणं हे त्यांना अपेक्षित असायचं, परंतु आपण ती क्रिया करणं याच्या आधी आपल्याला ती क्रिया कळणं जास्त महत्वाचं आहे. ती जर का एखादी क्रिया आपल्याला करायची आहे ना ती आपण आधी समजून घेत असतो. ती जर का समजलीच नाही तर ती क्रिया आपण जशी तशी त्याला न्याय देऊ शकत नाही. त्यांना ते गोष्ट लक्षात नाही आली की श्रीप्रभू नेमकं काय सांगतायत आपल्याला. आणि मग अशा वेळेला श्रीप्रभूंनी काय केलं, एक नारळ घेतला आणि तो नारळ त्यांना फेकून मारलेला आहे. डोक्याला त्यांच्या तो नारळ लागला. आत्ताच्या या वर्तमान काळात जर का मी असं केलं तर नारळ माझ्याकडे आधीच उचलून ठेवलं त्यांनी. नारळ घेतला आणि तो मी तुम्हाला फेकून मारलं तर काय होईल, ते अव्यवहारी ठरेल. परंतु श्री प्रभूंनी फेकून मारलेला नारळ याची बातमी पोहोचली आणि ती बातमी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी काय झालेलं आहे की माहीमभट्ट भटोबासांपर्यंत ही घटना पोहोचली. त्यांना थोडस समस्या निर्माण झाली की बाबा आता काय होईल. श्री प्रभूंनी असं केल्यामुळे काय झालेलं आहे की कदाचित ज्यांनी आपल्याला इथे आणलेलं आहे, व्यवस्थापन केलेलं आहे, ते आता चिडतील कारण की हे अयोग्य झालं. परंतु त्यावेळेला माहीमभट्ट भटोबास त्यांची भेट घ्यायला गेले आणि भेट घ्यायला गेल्यानंतर सांत्वन करण्याच्या दृष्टीने गेले की श्री प्रभूंनी असं केलं, तुम्हाला काही दुखावलं असेल, लागलं असेल, दुःख झालं असेल म्हणून ते गेलेले होते. परंतु ते म्हणाले, हे काय, तुम्ही यायच्या आधी श्रीप्रभू इथे येऊन गेले आणि माझं दुखणं त्यांनी घालवून टाकलं. हा स्पर्श कुठला होता, जर का तो स्पर्श माझ्याकडनं झाला तर तो दुःखदायकच ठरेल, मी जर का नारळ फेकून मारला तर. परंतु तो स्पर्श जो होता
श्री प्रभूंचा स्पर्श होता, निष्काम स्पर्श होता, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ त्याच्यामध्ये परमेश्वराचा नव्हता, त्यातनं परमार्थच घडवायचा आहे. त्याच्यामुळे काय झालं की तो स्पर्श आनंददायी ठरतो. अध्यात्माचा कुठलाही स्पर्श असेल तर तो आनंददायी असतो. बघा आपले जुने जे काही साधू मंडळी त्यांना विचारा तुमचं मार्गामध्ये व्यवस्थापन कसं होतं, तर ते तुम्हाला हेच सांगतील की बाबा मार्गामध्ये भरपूर कडक शिस्त होती, सकाळी एवढ्या वाजता उठायचंच, थंड पाण्यानेच आंघोळ, भरपूर कष्ट म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी घेतलेले आहेत. तर त्यांना विचारा त्या कष्टाचं तुम्हाला दुःख आहे का? ते म्हणतात नाही, उलट आम्ही भाग्यवान आहोत की ते कष्ट आम्हाला करायला मिळाले. ते कष्टाचा जो स्पर्श आहे तो आध्यात्मिक स्पर्श आहे. तोच जर का कष्ट तुम्ही प्रपंचामध्ये करत आहात तर त्या कष्टाचं तुम्हाला दुःख आहे. आणि तेच कष्ट जर का तुम्ही अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये जेव्हा करता त्यावेळेला त्या कष्टाचं तुम्हाला आनंद आहे, सुख आहे, त्याच्यातनं पारमार्थिक तुम्हाला गोंट त्याच्यातनं प्राप्त होतं. अनेक प्रकारचे कर्मनाश त्याच्यातनं होतात. अनेक प्रकारचे जे काही आपल्या उठण्या बसण्यामध्ये जे काही दोष असतात ते दोष त्याच्यातनं निरसन होऊन जातात. आणि याचा अनुभव आपल्याला हळूहळू जसं आपण मॅच्युअर होत राहतो, ज्ञानस्तर आपला वाढतो, तसं तसं आपल्याला कळतं आणि बरं वाटतं की बरं झालं त्यावेळेला आमच्याकडनं बाबांनी ते कष्ट करून घेतले, ती सेवा करून घेतली. तो स्पर्श ज्यांना ज्यांना झालेला आहे त्यांचं जीवन आज एकदम उत्तम प्रकारचं असं पवित्रमय जीवन ते जगत आहेत. म्हणजे या ठिकाणी श्री प्रभूंचा जो स्पर्श आहे तो दामोदरांना झालेला तो अतिशय उत्तम प्रकारचा तो स्पर्श होता. त्याच्यातनं अनेक त्यांचे कर्मनाश झाले आणि कदाचित त्यांना असं काही दुखणं असेल डोक्याचं वगैरे. आजकाल खूप लोकांना असतं तसं, डोकं दुखतं त्यांचं. कशाने दुखतं? लीळाचरित्र वाचले की डोकं दुखतं बरं का. ते म्हणतात लीळाचरित्र वाचताना मला ते शब्द वाचता येत नाही, एकदम छोटे छोटे शब्द आहेत. सूत्रपाठ वाचले की डोकं दुखतं त्यांचं, असं होऊन जातं. परंतु इतर गोष्टी वाचताना, पेपर वाचताना, टीव्ही बघताना, मोबाईल बघताना, त्यातलं वाचताना मात्र डोकं दुखत नाही. आणि हे खरंच आहे बरं का. लीळाचरित्र वाचतानाच का दुखतं? कारण की तो अनधिकार आपण जोडून ठेवलेला आहे, म्हणून त्याचबरोबर त्यावेळी ते दुखणार. तो जर का तो लीळाचरित्र वाचताना तुम्ही ते अध्यात्माशी जर का जोडल्या गेलात तर तुमचे डोळे जे कुठेतरी दृष्टी कमकुवत झालेली आहे ती चांगली होऊ शकते. आणि म्हणून इथे आपण जो श्री प्रभूंचा जो विशेष या ठिकाणी बघत आहोत तो विशेष कुठून सुरू होतो? तो अध्यात्माचा स्पर्श कुठून चालू होतो? रिद्धपुरात गेल्यानंतर सुरू होतो असं नाही बरं का. खूप लोकांना वाटतं की रिद्धपूरला गेल्यानंतरच ते कार्य चालू होईल. आणि आमचे स्वामी काय सांगतात, परमेश्वरपुरी जर का तुम्ही निघालात तर पाऊल पाऊला गोमटे. कुठून सुरू होतं ते? जिथे तुम्ही उल्लेख केला, ज्या घरामध्ये तुम्ही बसलेले आहेत तुमच्या प्रपंचाच्या घरात, त्या ठिकाणी नुसतं रिद्धपूरला जाण्याचा तुम्ही उल्लेख केला आणि त्या ठिकाणी जाण्याचा नुसता उल्लेख जरी असेल तरी तो उल्लेख तुम्हाला काय करत असतो? त्या रिद्धपुराशी जोडत असतो, स्वामींशी जोडत असतो, परमेश्वराच्या लीळेशी जोडत असतो. आणि तुम्हाला मग पाऊल पाऊला गोमटे. जागा ही इथलीच आहे, मुंबईतली जागा आहे, कर्मराटीतली प्रपंचातली जागा आहे, दोषयुक्त जागा आहे. परंतु त्या दोषयुक्त जागेमध्ये तुम्ही परमार्थाची जर का सुरुवात केलेली आहे तर तुमचं गोमट तिथे सुरू होऊन जातं. तसं मी अलीकडे सांगत असतो की वासनिक वर्गाने काय करावं, घरी काही गोष्टींचं आचरण सुरू करून द्यावं. कारण की तुम्हाला पुढे मागे अनुसरायची इच्छा असेल, अनुसरायचं असेल तर त्याची सुरुवात कुठेतरी इथे कर्मराटीमध्येच तुम्हाला करावी लागणार आहे. त्याचा उल्लेख जो आहे त्या पारमार्थिक क्रियेचा जो काही उल्लेख आहे तो तुम्हाला इथेच करावा लागेल. तो उल्लेख जर का तुम्ही इथे केला तर त्याची सुरुवात इथेच होणार आहे. आणि इथे राहून नुसते दोष जोडण्यापेक्षा आपण इथे राहून त्या दोषांसोबत काहीतरी गुण सुद्धा आपल्याकडनं जोडले जावे. भले आपण 23 तास काहीतरी
कर्मामध्ये अडकलेलो असू, परंतु 1 तास जरी तुम्ही देवाला देता आला तर 24 तासातला 1 तास तुम्ही गोमट जोडाल, योग्यता जोडाल, अधिकार जोडाल, कणव जोडाल. 24 तास पूर्ण कर्म जोडण्यापेक्षा 24 तासातला 1 तास आपल्याला जर का ईश्वराचं काही जर का जोडता आलं तर निश्चितपणे ते तुम्हाला 1 तासाचं 2 तास, 2 तासाचे 3 तास, असं तुमच्या जीवनातले योग्यतेचे जे तास आहेत, दिवसभरातले, महिनाभरातले, वर्षभरातले, आयुष्यभरातले, ते तास तुमचे वाढत वाढत जातील. आणि म्हणून आमचे स्वामी सुरुवात इथून सांगतात. आपण रिद्धपूर धरून बसलेलो आहे, पण आमच्या स्वामीने रिद्धपूरला जाण्याचा जो प्रवास आहे तोच उत्तम आहे. ते उत्तमत्व तुमचं तिथपर्यंत जाईपर्यंत वाढत 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 जाणार. आणि म्हणून इथे आमचे माहीमभट्ट जेव्हा आम्हाला दिसतात, माहीमभट्टांचा जो अनुसरणाचा प्रवास आहे तो 1 वर्षानंतरच आहे. ते म्हणाले की कधी अनुसरायचं, आता सर्व कळालेलं आहे, आपण कधी अनुसरूया, आपण 1 वर्षाने अनुसरूया. लोक अशी निश्चिती करतात बरं का की आपण कधी अनुसरायचं, कधी 56च्या आधी अनुसरायचं आहे. मग काही लोक खूप हुशार असतात बरं का, ते उद्या 56 लागणार आहे तर आज अनुसरतात, एकदम काठोकाठ, इतकं सुंदर काठोकाठ व्यवहार करतात. असं नाही की 4 दिवस 8 दिवस आधी, उद्या असेल तर मग आज अनुसरायचं. आता आपण कसं काय निश्चित करू शकतो की मी 55ला अनुसरणार आहे, मी 50ला अनुसरणार आहे, हे तुम्ही आम्ही कसं काय निश्चित करू शकतो? त्याच्या आधीच जर का आपला नंबर लागला तर काय होईल? म्हणजे आपण तो भाग देवावर सोडायचा असतो की मला लवकरात लवकर अनुसरायचं आहे देवा, कधी काय वगैरे सगळं नियोजन तुम्ही करा. देवाकडे एखादं नियोजन देऊन बघा, तर मग परमेश्वर सर्व कार्य जे आहे ते पूर्णपणे नियोजन त्याचं करतात. अर्जुन देवाने काय केलेलं होतं, आपला रथच कृष्ण महाराजांकडे देऊन दिलेला होता. त्याचं जे सारथ्य आहे ते कुठे न्यायचं, काय न्यायचं आहे, सगळं देवाकडे सोपवून दिलेलं होतं. नुसतंच तो रथ सोपवलेला नव्हता, तो चालणारा रथ नाही तर पूर्ण आयुष्याचा जो रथ आहे तोच देवाकडे सोपवलेला होता. तुम्हाला आयुष्याचा रथ देवाकडे द्यायचा असतो, तेव्हा मग सगळे निर्णय जे आहेत ते देवाच्या मर्जीने आपल्या आयुष्यामध्ये होत असतात. आणि म्हणून माहीमभट्टांनी निश्चिती केलीच, 1 वर्षाने अनुसरायचं आहे, परंतु त्याचा कालावधी त्यांनी लगेच तिथेच कमी केलेला आहे. 1 वर्षाचं 6 महिन्यावर आलं, 6 महिन्याचं 1 महिन्यावर आलेलं आहे, 15 दिवसावर आलेलं आहे, आजवर आलेलं आहे की आज घेऊया. आणि नंतर काय ठरलं, आज नाही आत्ता. आज आणि आत्तामध्ये पण भरपूर फरक आहे. आपल्याला असं वाटतं की नाही आजच आहे, नाही आज नाही, आपल्याला आत्ता पाहिजे. आज आम्ही विधी करणार आहोत, नाही आत्ता तो विधी केला पाहिजे. आज आम्ही देवाला आठवणार आहोत, नाही आत्ताच आपल्याला देवाला आठवता आलं पाहिजे. कारण आज आणि आत्तामध्ये भरपूर मोठा अंतर आहे. तिथे सांगितलंय की अनुसरणाचा उल्लेख झाला आणि एखादा जीव अनुसरणासाठी म्हणून निघाला आणि लगेच तिथे त्याला काही हृदयाचं काही हे झालं आणि तो तिथेच सरला, तिथेही त्याचा जीव जाऊ शकतो. अनुसरायचं कधी आहे, आत्ता लगेच ज्या ठिकाणी उल्लेख झाला त्या ठिकाणी मग आम्ही जाऊ आश्रमात आणि मग आम्ही अनुसरू नाही. अनुसरणाच्या काही प्रक्रिया तुमच्या इथेच झाल्या पाहिजेत. बाकी काही औपचारिक गोष्टी असतील, मग ते कातर लावणं असेल, वेश परिवर्तन असेल, हे सगळ्या गोष्टी त्या तिथे जाऊन तुम्ही करायच्याच आहेत. परंतु त्याच्या आधीची जी काही मानसिक तयारी आहे, अनुसरणाचं जे काही अनुकरण आहे ते मनामध्ये कुठेतरी ते निर्माण झालं पाहिजे. आणि म्हणून इथे आपल्या ही एक गोष्ट लक्षात देणं खूप गरजेचं आहे की आपण ते अनुकरण इथेच आपल्याला सुरू करता आलं पाहिजे, जेणेकरून काय होईल की परमेश्वर तेव्हाच ते स्वीकारामध्ये घेत असतात. आणि म्हणून आम्हाला कधी अनुसरायचं आहे, आम्हाला लवकरात लवकर अनुसरायचं आहे. किती वर्षांनी अनुसरायचं हे काही तुम्ही त्याच्यामध्ये बोलायचं नाहीये, ते देवाकडे सोपवायचं आहे. आणि मग तुम्ही ज्या ठिकाणी तो उल्लेख करा, मग तुम्ही प्रपंचात जरी असाल तरी तिथून तुम्हाला त्याची सुरुवात होते. परमेश्वर तो उल्लेख धरून ठेवतात. आपल्याला हे माहिती आहे की कर्मराटीचा उल्लेख जो असेल आपला कुठलाही पाप पुण्याच्या संबंधित,
तो उल्लेख कोण धरून ठेवतं? त्याचं चेष्टकत्व कोण करतं? कोण करत असतं? आपल्या मनात जे उल्लेख झाले आणि ते आपण विसरलो तर त्याची आठवण कोण करून देतं आपल्याला? संलग्न करून देतो. कर्मराटीच्या क्रियेबद्दल आपल्याला ही गोष्ट माहिती आहे, परंतु दैवराटीच्या क्रियेबद्दल जर का आपण एखादा उल्लेख केला आणि तो विसरलो तर त्याची आठवण कोण करून देतं? तर तो उल्लेख परमेश्वरच धरतात आणि त्या उल्लेखाची आठवणही परमेश्वर करून देतात, त्या संदर्भातला योगही परमेश्वर प्राप्त करून देतात आणि ती क्रिया सुद्धा तुमच्याकडनं परमेश्वरच बरोबर यथायुक्त घडवून घेत असतात. आणि ते कार्य आपल्याला, उल्लेखाचं कार्य मात्र तुम्हाला स्वतःला करायचं आहे, ते परमेश्वर नाही करू शकत. परमेश्वर वातावरण निर्मिती देऊ शकतात, परंतु ते कार्य करण्याचा उल्लेख मात्र आपल्याच मनामध्ये सर्वप्रथम निर्माण झाला पाहिजे. आणि एकदा उल्लेख झाला की मग वाचिके पण आपोआप होईल आणि प्रत्यक्ष क्रिया सुद्धा आपोआपच त्याच्यातनं प्राप्त होईल. आणि म्हणून माहीम भट्ट जे आहेत त्या माहीम भट्टांचा उल्लेख अतिशय महत्वाचा आहे. उल्लेख केल्याने परमेश्वराच्या अवतारापर्यंत आपण कसे पोहोचतो, परमेश्वराच्या प्रसन्नतेपर्यंत आपण कसं पोहोचतो, प्रवृत्तीपर्यंत आपण कसं पोहोचतो, प्रत्येक विषय ज्ञानापर्यंत आपण कसं पोहोचतो आणि प्राप्तीपर्यंत कसं पोहोचतो, एक माहीम भट्ट त्याचे आपल्याला जिवंत उदाहरण आम्हाला लीळा चरित्रामध्ये, श्री प्रभू चरित्रामध्ये आम्हाला बघायला मिळतं. आणि म्हणून त्यांनी वर्षभराच्या नंतरचं जे अनुसरण आहे त्यांना ते आजवर आणावं लागलं आणि आजचं अनुसरण आत्तावर आणावं लागलं. आपल्याला अशा क्रिया आणता आल्या पाहिजेत. आपल्याला म्हटलं की सूत्रपाठाचं पारायण करायचं आहे, आपण काय म्हणतो? थोड्या वेळाने करतो. स्मरण करायचं आहे, आपण लगेच बसतो का? उल्लेख झाल्या आपण म्हणतो की थोड्या वेळाने बसू. म्हणजे परमेश्वर पैकीची कुठलीही क्रिया करायची असेल तर आपण लगेच त्या क्रियेचा उल्लेख झाल्या ती क्रिया सुरुवात करत नाही. आपण त्याला एक वेळ देतो की थोड्या वेळाने करेल, नंतर करेल. आणि नंतर मध्ये काय होऊन जातं की अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. साधारण आहे की आपण गर्दीतनं चाललेलो आहोत, दोघ जण सोबत चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडं जर का अंतर पडलं तर मध्ये गर्दीच येऊन जाते आणि त्या दोन व्यक्तींमधलं अंतर वाढत जातं. कदाचित हरवण्याची क्रिया सुद्धा होऊ शकते. अशा अनेक गोष्टी होऊ शकतात. म्हणून दोन विचारांमध्ये, विचार आणि क्रियेमध्ये अंतर नसलं पाहिजे. लगेच ती क्रिया आपल्याला करता आली पाहिजे. आणि हे साध्य मात्र माहीम भट्टाने योग्य प्रकारे केलेलं आहे. आणि ते म्हणाले की आज नाही अनुसरायचं, आत्ताच अनुसरायचं. आणि तेच अनुसरण त्यांचं झालं. कुठेतरी घराच्या दिशेने वळणारी पावलं कुठे वळली? रिद्धपूरच्या दिशेने वळलेली आहेत. आणि एक एक पाऊल जसं चालत गेलं आणि आमचे स्वामी म्हणतात की रिद्धपूरला जाताना पाऊल पाऊला गोमट वाढत गेलं. तेच प्रपंचाकडे गेले असते तर प्रपंचातलं जे काही आसक्ती आहे ती आसक्ती, अनुसरणाचं अंतर त्याच्यामुळे त्यांचं वाढत गेलं असतं. परंतु माहीम भट्टांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला आहे. निर्णय काय घ्यायचा आहे तो आपल्याला कळतो, नाही कळत अशातला काहीच भाग नाही बघा. निर्णय काय उत्तम आहे हे पण आपल्याला कळतं आणि तो घेतला पाहिजे हे पण आपल्याला कळतं, परंतु तो आत्ता घ्यावा हे मात्र आपल्याला कळत नाही. त्याच्यामध्ये जाड्य भरलेला आहे, आळस त्याच्यामध्ये भरलेला आहे. तो आळस जो आहे, अनधिकाराचा आळस आहे, तो अयोग्यतेचा आळस आहे किंवा अयोग्यतेचा खंतीचा तो आळस आहे. परमेश्वराच्या अनेक खंत्या जोडून ठेवल्या आपण आणि म्हणून निर्माण झालेला जो आळस आहे तो काय करत असतो? आपल्याला त्या परमेश्वर क्रियेपासून लांब ठेवण्याचा तो प्रयत्न करत असतो किंवा आपण स्वतःच सोयीस्करपणे लांब राहण्याचा प्रयत्न त्या विधीपासून करत असतो. जसं निरूपणाची वेळ किती असेल? 7:30 सांगितलेली आहे. काही लोक म्हणतील आम्ही जाऊ, थोड्या वेळाने जाऊ, नंतर जाऊ, 8:15 जाऊ, 8:30 जाऊ. काही लोक 8:45 वाजेपर्यंत येऊ शकतात, असंही होऊ शकतं. काही लोक म्हणतात की बाबा तिथे आम्हाला बसता येत नाही खाली, मग साधूंसमोर वर कसं बसायचं म्हणून आम्ही घरीच बसून राहिलो. माझं म्हणणे की साधूंसमोर वर बसा, दोष लावून घ्या, परंतु निरूपणाला या.
घरी बसून पूर्ण दोष लावण्यापेक्षा इथे येऊन 25% 50% दोष लागला तरी काहीच हरकत नाही, परंतु 50% 80% काहीतरी गोमट तरी घडेल. इथे येणाऱ्या वासनिकांना दंडवत होईल, देवपूजा वंदन होईल, साधूंना दंडवत होईल, काही विधिरूप क्रियेमध्ये सेवेमध्ये आपला सहभाग होईल, इत्यादी तरी गुणदायक काहीतरी गोष्टी घडतील की नाही. आणि म्हणून ते अंतर आपणच आपलं वाढवत असतो. तर तसं होता कामा नये. माईम भट्टांनी ते अंतर वाढू दिलं नाही आणि ते घराकडे जाणारी पावलं जी आहेत ती परमेश्वर पुराकडे त्यांनी वळवलेली आहेत. आणि जाता जाता त्यांच्या लक्षात आलं की आपला अनधिकार कसला आहे, भोजनाचा अनधिकार आहे आपला. म्हणजे जे काही ते ग्रहण करत होते घरी असताना ते पंचपक्वान्न असायचे, रोजचे उत्तम ताजं अन्न असायचं. आणि आता इथे जे भोजन होणार आहे ते कसे भिक्षा भोजन आहे. ज्या वस्त्रामध्ये त्यांनी जे भोजन घेतलेलं आहे त्या वस्त्राचा एक स्वतःचा काहीतरी दुर्गंध आहे. तो दुर्गंध कशाला लागलेला आहे, त्या अन्नाला लागलेला आहे. लक्षात घ्या, एखादा जर का स्वच्छ आणि चांगला कपडा असेल तर त्याचा जो काही सुगंध असेल तो अन्नाला लागत नाही, परंतु तो कपडा जर का दुर्गंध युक्त असेल तर त्याचा दुर्गंध मात्र अन्नाला लागतो. म्हणजे वाईटाची संगत जी आहे ती आपल्याला लगेच लागू शकते. आपल्याला जर का कोणी म्हटलं ना तसं काही नाही, 5 नाही 2 दंड घातले तरी चालतात, आपल्याला खूप बरं वाटतं बरं का, देवासारखं धावून आल्यासारखं वाटतं की आपल्यालाही 5 दंड घालायचे नसतातच, आपल्याला 2च दंड घालायचे असं, फक्त आपल्याला सांगणारं कोणी भेटत नाही असं. आणि आपल्याला आतापर्यंत असं कोणी सांगणारं भेटत नाही की 5च्या ऐवजी 11 दंड घाला, असं सांगणारं भेटत नाही. ते म्हणतात तुम्हाला त्रास होत असेल तर 2च दंड घाला, आपल्यालाही खूप बरं वाटतं. विधीपासनं लांब नेणारे लोक आपल्याला भेटत असतात. तशा पद्धतीने आपल्याला तसे लोक नको आहेत, त्या लोकांची संगतच नको आपल्याला. आपल्याला विधीच्या जवळ आणणारे लोक जे आहेत ते आपल्याला भेटले पाहिजे. आता तशी लोक नाही भेटली तर मग काय होईल, आपणच आपल्याला त्या प्रक्रियेमध्ये स्वतःचं मार्गदर्शक, स्वतःचे गुरु स्वतःच व्हा, स्वतःचं नियंत्रण स्वतःकडे आणा आणि आपणच स्वतःला देवाकडे घेऊन जा. त्याच्यासाठी कोणाची वाट बघू नका, कोणी येतील वगैरे, कोणी आले तसे गुरुस्वरूप भेटले, कोणी शुभचिंतक भेटले तर उत्तमच गोष्ट आहे, परंतु नाही भेटले तर वाट बघत बसू नका. माईम भट्ट जसे निघाले, स्वतःचे अनधिकार लक्षात घेतले, स्वतःचा अधिकार लक्षात घेतला आणि मग त्या माध्यमातून त्यांनी स्वतःचं जे काही वर्तन आहे त्याच्यामध्ये बदल करत राहिले आणि ते पुढे पुढे जात राहिले. अर्थातच असं कोणी दोषवंत व्यक्ती भेटला, अन्यवार्ता करणारा व्यक्ती भेटला तर काय होतं, आपण लगेच त्याच्या संगतीमध्ये रमून जातो, अन्यवार्ता करतो. आता तुम्ही म्हटले की आम्ही तर काही अन्यवार्ता करत नव्हतो, पण आपण तिथे अन्यवार्ता ऐकत होतो. अन्यवार्ता करणं जेवढं आवडतं ना त्याच्यापेक्षा ऐकणं जास्त आवडत असतं आणि आपण ते ऐकतही असतो, त्याच्यामध्ये रमतही असतो. तर अशा पद्धतीने अनेक दोषयुक्त ठिकाणं असतील, पदार्थ असतील, वस्तू असतील, व्यक्ती असतील, यांच्या संपर्कात जर का आपण गेलो तर आपण त्याचे दोषवंत होत राहतो. परंतु माईम भट्टांनी काय केलेलं आहे, माईम भट्टांनी त्या दोषातनं सुद्धा काय केलं, त्या अनधिकारातनं सुद्धा काय केलेलं आहे, अधिकार निर्माण केलेला आहे. तुम्ही आम्ही याच्यासाठी तर रडत असतो की आमचा अधिकार नाहीये मार्गात राहण्याचा, आमचा अधिकार नाहीये पाठांतर करण्याचा, आमचं स्मरणच होत नाही, आमचा देवधर्मच होत नाही. निरूपणाला यायचं म्हटलं की पाहुणेच घरी येतात. आज बघा जे लोक नाही आले त्यांच्या घरी पाहुणे आलेले येतात, त्यांच्याकडे पाणी आलेलं आहे. आज ते मी मागे सांगितलं नाही का, निरूपणाला काय नाही आलं नाही, आमचं पाणी त्याच वेळेला येतं. म्हणजे आपले प्रापंचिक कार्य जे आहेत ते त्या ठिकाणी उद्भवतात, पाहुणे उद्भवतात, अनेक ज्या ठिकाणी समस्या असतात प्रापंचिक त्या समस्या उद्भवतात आणि आपण प्रपंचातच राहतो. परंतु जर का त्या समस्येला थोडंसं बाजूला केला आपण तर परमेश्वराकडे येण्यासाठी तीच एक संधी आपल्याला प्राप्त होत असते. वार्षिक परीक्षेला जर का बसायचं असेल, वार्षिक परीक्षा म्हणजे ईश्वर प्राप्ती आहे, वार्षिक परीक्षेला बसायचं असेल तर तुम्हाला घटक चाचणी 1ली, 2री, 3री, 4थी
6 परीक्षा, शाळेतले सगळे तास, क्लास हे सगळे अटेंड करावे लागतात. तेव्हा जाऊन कुठेतरी तुम्ही वार्षिक परीक्षेला उत्तम प्रकारची गुणवत्ता प्राप्त करू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही स्किप केलेल्या असतील तर काय होईल, त्या जर का तुम्ही अटेंड केल्या नसतील तर काय होईल, आपण वार्षिक परीक्षेपर्यंत जाऊपर्यंत वार्षिक परीक्षेचा कुठलाही लाभ आपल्याला होणार नाही. तसं तुम्हाला या परमेश्वरापर्यंत जर का पोहोचायचं असेल तर तुम्हाला या माध्यमातून जे जे काही विधी प्राप्त होतात, छोटे मोठे लहान सहान, हे सगळ्या विधींना तुम्हाला काय करावं लागेल, स्वीकारावं लागेल, तिथे उपस्थित राहावं लागेल. तिथून जे जे काही मिळतं, एखाद्या ठिकाणी तुम्हाला 90% दोष मिळेल पण 10% काहीतरी गुणदायक तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं, प्राप्त होऊ शकतं. ते घेण्याचा तिथे आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि आपले अनधिकार आपल्याला कळाले पाहिजे. ते कधी कळतील, जेव्हा तुम्ही 4 लोकात जाल तेव्हाच तुम्हाला कळेल की आपला अधिकार किती आहे आणि आपला अनधिकार किती आहे. कधी कधी असं असतं की कोणाचं तरी पाठांतर आहे, 4-5 लोकांचं वचन खडखडीत पाठांतर आहेत, आपल्याला लगेच कळतं की आपले वचन पाठ नाही आहेत, हे पण आपल्यासारखेच प्रपंचातलेच आहेत, मग ह्यांचेच पाठ झाले, आपले का नाही पाठ झाले. आपला अनधिकार आपल्याला लक्षात आला आणि त्यावर जर का तुम्ही कार्य केलं तर निश्चितपणे तो अनधिकार तुमचा पुसल्या जाऊ शकतो. महिम भट्टांना तो अनधिकार लक्षात आला. मुळात म्हणजे हा माझा अनधिकार आहे हे पहिली गोष्ट तर आपण मान्य केलं पाहिजे. जसं अपघात होतात ना रस्त्यावर, ते बहुतांश अपघात कशामुळे होतात, कधी कधी गाडी चालवता चालवता झोप लागून जाते. बरं, झोप एकदम लागते का? झोप लागण्याच्या आधी काय होतं, आळस येत असतो, डोळे लागत असतात वगैरे, अशा भरपूर क्रिया आधी होत असतात. मग झोप लागेपर्यंत आपण गाडी का चालवतो, कारण की मला आळस आलेला आहे हेच लोक मान्य करत नाहीत. जर का आळस येणाऱ्या झोप येणाऱ्या प्रत्येक माणसाने मान्य केलं की मला झोप येते, आता आधीच आपण गाडी कुठेतरी थांबून घेऊया आणि आलेली झोप आधी घालवूया. झोप येणं म्हणजे तो अनधिकार आहे. निरोपणामध्ये पण झोप येते बरं का. काही लोक मस्त ती जागाच बघतात टेकण्याची, म्हणजे झोप लागली तरी आपल्याला सुंदर प्रकारे झोपता यावं असं. परंतु आपल्याला आपला अनधिकार लक्षात आला पाहिजे, तो आपण मान्य सुद्धा केला पाहिजे. माईम भट्टांसारखी व्यक्ती आहे, कधीच काही गोष्ट मान्य केलेली नाही त्यांनी, म्हणजे स्वतः ते सिद्धांत मांडून ते सिद्ध केलेलं आहे त्यांनी. आतापर्यंत एवढ्या लोकांना त्यांनी हरवलेलं आहे, परंतु स्वतःच्या अनधिकार पुढे ते पहिल्यांदाच हरलेले आहेत की त्यांनी मान्य केलं हा माझा अनधिकार आहे. ह्याची सुरुवात कुठे झालेली आहे, याची सुरुवात डोमेग्रामला झाली. त्यांनी मान्य केलं की स्वामी जे सांगतात ते बरोबर आहे, मी जे मांडतोय ते पूर्ण सिद्धांत नाही आहे, तो स्वामी म्हणतायत तो पूर्ण सिद्धांत आहे, हे मान्य त्यांनी केलं. आणि म्हणून ती योग्यता त्यांना तिथे पण उपयोगी गेली की त्यांच्या लक्षात आलं की अन्नाला मी योग्य नाहीये, तर मला आता काय करावं लागेल, अन्न माझ्यासाठी योग्य नाही असा विषय नाहीये, तर या अन्नासाठी मी योग्य नाहीये, मग मला काय करावं लागेल, अन्न बदलावं लागेल का स्वतःला बदलावं लागेल. त्यांनी काय केलं, अन्न बदललं का नाही, झोळी तीच ठेवली आहे, अन्न तसंच त्या झोळीमध्ये ते भिक्षा म्हणून घेत आहेत. त्यांनी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला, स्वतःला ते बदललं त्यांनी, आणि मग तिसऱ्या दिवशी एक घास त्यांनी ग्रहण केला आणि तो अनधिकार त्यांचा जो होता तो घालवला. आणि ते म्हणाले आता मला आता काळजी नाही. एक घास गळ्याखाली जात नव्हता, तो गेला. महत्वाचा म्हणजे तो जो काही घास आहे त्यांच्या पूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा तो घास आहे, जो त्यांनी गळ्याखाली लोटलेला आहे, पोटामध्ये त्यांचा गेलेला आहे. तो घास जरी पोटामध्ये गेलेला असेल तर त्या घासाच्या निमित्ताने जो काही अधिकार निर्माण झाला तो त्यांच्या जीव स्वरूपापर्यंत पोहोचलेला आहे. तुम्हाला आम्हाला फक्त घास पोटात गेला एवढंच दिसलं, परंतु त्या घासाच्या माध्यमातून जो काही अधिकार योग्यता तयार झाली ती त्यांच्या जीव स्वरूपापर्यंत पोहोचली. आणि ती योग्यता कुठपर्यंत गेली की श्री प्रभूंच्या सेवेत असताना जे काही अन्न त्यांना भिक्षा म्हणून वाढल्या जायचं ते कसं असायचं, शिळं पाक विटलेलं असं अन्न असायचं. आणि माहीम भट्ट ते अन्न घ्यायचे आणि येऊन ते श्री प्रभूंना जोडी दृष्टपूत करायची आणि त्या भिक्षांना जे काही भोजन आहे
ते ग्रहण करायचे, श्री प्रभू त्यांना बघायचे, श्री प्रभूंना खूप प्रसन्नता वाटायची. म्हणजे जर का तिथेच त्यांनी तो अनाधिकार फोडून काढला नसता तर इथे परमेश्वराच्या प्रसन्नतेपर्यंत ते पोहोचू शकले नसते. आणि श्री प्रभूंची जी काही प्रसन्नता असेल, प्रवृत्ती असेल, आज तर तुम्हाला आम्हाला रिद्धपूरला जाणं एकदम सोपं झालेलं आहे. सगळे माध्यम तयार झाले, आता तर स्टेशनही तयार झालं, गाडी आपली रेल्वे सुद्धा थांबते, अजून सोयीस्कर देवाने केलेले जाणं. परंतु आत्ता सोपं आहे जाणं रिद्धपूरला, परंतु श्री प्रभू असताना सोपं होतं का? लक्षात घ्या, श्री प्रभू जेव्हा रिद्धपूरमध्ये उपस्थित आहेत, अवतार कार्य सुरू आहे जेव्हा, तेव्हा रिद्धपूरमध्ये जाणं सहज सोपं नव्हतं. ते आमचे स्वामी सांगतात, ते तर समळा जीवा अधिकार नाही. म्हणजे दोषयुक्त जे जीव आहेत, अनधिकारी जे जीव आहेत, ते तिथे जाऊ शकत नाहीत, ते तिथे राहू शकत नाहीत. त्यासाठी तिथे काय करावं लागेल तुम्हाला? दोषरहित होता आलं पाहिजे तुम्हाला. आता आपण कसे जरी गेलो, आपण रिद्धपूर वंदन करून आलो, ना श्रीप्रभूंच्या लीळा आठवल्या, ना स्मरण केलं, ना प्रायश्चित केलं, ना दंडवत घातलं, काहीच केलं नाही, फक्त जाऊन आलो ट्रिपमध्ये. आता आपण काय केलं? आनंद व्यक्त केला, फक्त आम्ही जाऊन आलो, ही स्थानं केली, ती स्थानं केली, ती स्थानं केली. त्यांना क्रमाने विचारा लीळा, चिंतन काय केलं, आध्यात्मिक स्पर्श काय घेऊन आलो आपण तिथला. श्रीप्रभूंचा कुठेतरी तुम्हाला काही तिथे आभास जाणवला का? स्पर्श जाणवला का? काही समाधान वाटलं का? गेले तेव्हा तुम्ही कसे होते, आले तेव्हा तुम्ही तुमच्यात काही बदल तुम्हाला जाणवला का? आपण 1 महिना जर का मॉर्निंग वॉक केलं तर 1 महिन्याने काहीतरी बदल होतो ना आपल्यामध्ये. एक तर वजन कमी होतं, नाहीतर वाढतं देखील बरं का. सकाळच्या मॉर्निंग वॉकने कधी कधी भूक जास्त लागते आणि नेहमीपेक्षा जास्त अन्न आपण खायला लागतो, त्याच्यामुळे सुद्धा वजन वाढतं. म्हणजे रिद्धपूरला गेलो तर आपली योग्यता वाढू पण शकते किंवा अयोग्यता वाढू शकते, दोन्ही गोष्टी होऊ शकतात. रिद्धपूरला आम्ही गेलो आणि तिथे आमच्या स्वामींच्या प्रवृत्तीनुसार जर का आपण नाही राहिलो तर काय होईल? आमचे स्वामी सांगतात, बाईसांना विधी सांगितलं आमच्या स्वामींनी की बाई तिथे कसं राहायचं, श्रीप्रभूंपासून एक विशिष्ट अंतर ठेवायचं, त्यांचं एक गांभीर्य ठेवायचं, आदर ठेवायचा, 3 बोटात सामावेल एवढाच प्रसाद खायचा, श्रीप्रभूंची प्रवृत्ती राखायची, स्वतःचं मत तिथे चालवायचं नाही, इत्यादी नियम आहेत तिथे. उगाच बडबड बोलत बसायचं नाही. श्रीप्रभू असताना तुम्ही रिद्धपूरमध्ये अन्यवार्ता काय कराल? आता तर जाऊन आपण अन्यवार्ता करत राहतो, लोक स्मरणालाही बसतात आणि एकमेकांशी बोलतही असतात, मनातले विचारही चालू असतात वेगवेगळे. परंतु तसं श्रीप्रभू असताना मात्र तसं नाही. त्या ठिकाणी पूर्ण जे काही रिद्धपुराचं आणि परमेश्वरपुराचं श्रीप्रभूंचं जे काही गांभीर्य आहे, त्यांचा जो काही एक आपल्याला जो सन्मान आदर ठेवला पाहिजे तो तिथे ठेवलाच गेला पाहिजे, अशी प्रवृत्ती आमच्या स्वामींची देखील होती. आणि म्हणूनच आमचे स्वामी पण जेव्हा रिद्धपूरला गेलेले तेव्हा 22 अधिकांना आधी पाठवून दिलेलं आहे. शिष्याधिकांसोबत जायचं नाही, 22 आधी पाठवलेलं आहे, नंतर मग स्वतः गेलेले आहेत. आणि मग सोबत कोण आहे स्वामींच्या? चांगदेव भट्ट सोबत आहेत. खैराळ्याला स्वामी थांबलेले आहेत आणि तिथून रिद्धपूरच्या राजमठाचे कळस दिसले. आमचे स्वामींनी काय केलेलं आहे? त्या कळसाकडे बघून हात जोडलेले आहेत, नमस्कार केलेला आहे. म्हणजे जिथून कळस दिसतील तिथे दंडवत घातले गेले पाहिजेत. चांगदेव भटांनी पण काय केलेलं आहे की हात जोडलेले आहेत. लहान मुलं काय करत असतात? मोठ्यांचं जे काही वर्तन आहे, जे काही आचरण आहे, त्याला ते फॉलो करत असतात. स्वामींनी जसे हात जोडले, श्रीकर जोडले, त्यांनी सुद्धा आपले हात जोडले, जय केला. परंतु स्वामी म्हणाले की नाही, तुम्हाला नुसते हात जोडून चालणार नाही, तुम्हाला साष्टांग लाभे, साष्टांग दंडोत तुम्हाला घालावे लागतील. म्हणजे जिथे आपण चाललेलो आहोत त्यांना आपल्याला आधी शरण जाता आलं पाहिजे, त्यांच्या पुढे नतमस्तक होता आलं पाहिजे. त्यांच्याकडे जाणारी जी काही वाट आहे त्या वाटेवर आपल्याला आपलं नाक घासता आलं पाहिजे. नाक कोणापुढे घासतो आपण?
ज्याला पूर्णपणे आपण शरण गेलेलो असतो, ज्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची आपल्याकडे द्वेष भावना नसते, समर्पित झालेलो असतो ज्याला आपण, त्याच्या समोरच आपण माफी मागत असतो आणि त्याच्या समोरच आपण नाक घासत असतो. दंडवताच्या वेळेला अनेक लोकांचे प्रश्न असतात, हानवटी टेकवायची का कपाळ टेकवायचं? काय टेकवायचं? नाक. आपलं नाक घासलं गेलं पाहिजे तिथे, की देवा मी तुम्हाला शरण आलेलो आहे. साष्टांगामध्ये पूर्ण अष्टांग आहे, म्हणजे पूर्ण शरीर आहे, म्हणजे नुसतंच मनाने नाही तर तिथे शरीराने म्हणजे देहाने सुद्धा मी देवाला शरण आलेलो आहे. नाही तर आपण इथे येऊ आणि मनाने देवाला समर्पित झालोय, स्मरण करतोय, पण इथे जे काही सेवा दास्य लाभतंय त्याला आपण अजिबात हातभार लावायला तयार नाही. इकडचा ग्लास तिकडे उचलून ठेवायला तयार नाहीये. म्हणजे फक्त मनानेच भक्ती चालू आहे, परंतु देह सुद्धा उपयोगी गेलं पाहिजे. साष्टांगामध्ये देह सुद्धा आहे. साष्टांग दंडवत घालण्याच्या प्रक्रियेच्या आधी मनाचं समर्पण आहे आणि एकदा मनाचं समर्पण झालं की देहाचं समर्पण सुद्धा आपण परमेश्वराच्या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून इथे त्यांना साष्टांग दंडवत घालायला सांगितलं. हे गांभीर्य आहे श्रीप्रभूंच्या बाबतीतलं, ते तुम्हाला आणि आम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. म्हणून या प्रक्रिया आमच्या स्वामींनी चांगदेव भटांकडनं त्या करवून घेतलेल्या आहेत. यासोबतच आमचे स्वामी श्री प्रभूंच्या समोर कुठलाही मान सन्मान स्वीकारत नव्हते, कारण की त्यातनं सुद्धा आमच्या स्वामींना तेच शिकवायचं आहे, तेच सांगायचं आहे की श्री प्रभूंच्या समोर म्हणजे परमेश्वर अवताराच्या समोर सानिध्यामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा दोष आपल्यामध्ये निर्माण होता कामा नये, अशा प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि म्हणून ते आचरण कसं असावं ते आमच्या स्वामींनी रिद्धपुरामध्ये राहून ते आम्हाला दाखवून दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने श्री प्रभूंच्या संदर्भामध्ये स्वामींच्या एक एक विशेषता जेव्हा आम्हाला कळतात स्वामींनी सांगितलेल्या, त्याच्यामध्ये हे एक महत्वाचा एक भाग आहे की तिथे दोषयुक्त जे जीव आहेत त्यांना त्या ठिकाणी थांबण्यास अधिकार नाही, ते थांबू शकत नाही. कारण की तिथे गेल्यानंतर तुम्ही तुमचा दोष जो आहे तो उद्भवणार. म्हणजे अन्यवार्ता तुम्ही कराल, तिथे काहीतरी व्यर्थ बडबड तुम्ही कराल, तुमच्या बडबडीमुळे अनेकांचं स्मरण त्या ठिकाणी भंग होईल. एखादा विधी कोणी करत असेल त्याच्यामध्ये अडथळे येऊ शकतात, किंवा तुमच्या बोलण्यामुळे अनेकांची मन विचलित होऊ शकतात, त्या मनामध्ये दोषांची निर्मिती होऊ शकते, इत्यादी अनेक कार्य तुमच्या एका दोषामुळे होऊ शकतं. ते म्हणजे अन्यवार्ता आहे. अजून कितीतरी गोष्टी आहेत की त्या गोष्टींमुळे सुद्धा अनेकांच्या बाबतीमध्ये परनिष्ठ जसं गोमटा असतं ना, तसं परनिष्ठ ओपटा आपल्याकडनं जोडल्या जाऊ शकतं. म्हणून आमचे स्वामी सांगतात की नाही, तिथे समळ जीव जे आहेत, दोषयुक्त जीव आहेत, त्यांनी तिथे जायचंच नाही. म्हणजे तुम्हाला आणि आम्हाला जर का रिद्धपूरला जायचं असेल तर आम्हाला कसं होऊन जावं लागेल? आल्यानंतर तर सगळेच प्रायश्चित्त करतात. माझं म्हणणं आहे की रिद्धपूरला जाण्याआधी सुद्धा एक प्रायश्चित्त केलं गेलं पाहिजे. कुठेतरी मानसिक दृष्ट्या जे काही दोष आपल्यामध्ये आहेत, उल्लेखाचे दोष असतील, वाचिक काही उल्लेखाचे दोष असतील, मानसिक उल्लेखाचे दोष असतील, क्रियेतले काही दोष असतील, ते कुठेतरी आपल्याला प्रायश्चिताच्या माध्यमातून आपल्याला जे समळत्व आहे ते अमळत्व करावं लागेल, विमळ व्हावं लागेल तुम्हाला आम्हाला, आणि मगच आपण रिद्धपूरमध्ये जाऊ शकतो. तरच त्या ठिकाणी आपला जो प्रवेश आहे तो श्रीप्रभू ग्राह्य धरतील. तरच त्या प्रवेशानंतर ज्या काही क्रिया घडणार आहे स्थानवंदनाच्या, त्या आमच्या पदरी पडणार आहे त्याचं गोमटं, तरच तुम्हाला तिथली लीळा आठवू शकते. तरच तुमचं त्या ठिकाणी श्रीप्रभूंच्या लीळेंचं, आमच्या स्वामींच्या लीळेचं चिंतन घडू शकतं. स्थान तर तुम्हाला घडतातच आहे, 1650 स्थान म्हणतो आपण, त्यातले बहुतांशी स्थान तुम्हाला घडतातच आहे, आजही घडतायत. पण त्या स्थान वंदनामध्ये जे काही गोमटं आम्हाला घडलं पाहिजे ते आम्हाला घडतंय का, त्याचं कुठेतरी मूल्यमापन आपण केलं पाहिजे. आपण रोज जेवण करतोय, पण रक्त किती तयार होतंय, किती रक्ताचं प्रमाण असलं पाहिजे, किती आहे हे आपल्याला माहितीच नसतं. कधीतरी आपण चक्करून पडतो आणि मग कळतं की आपलं रक्ताचं प्रमाणच कमी आहे. कधीतरी आपल्याला कळतं असं काही झालं की आपलं साखर कमी होऊन गेलेली आहे वगैरे वगैरे, साखर वाढलेली आहे.
हल्ली लोकांच्या स्वभावातला गोडवा कमी होतोय, पण रक्तातला गोडवा मात्र झपाट्याने वाढतो. उलट झालं पाहिजे, हे रक्तातला गोडवा कमी झाला पाहिजे, स्वभावातला गोडवा जो आहे तो वाढला पाहिजे. पण हे कधी कळतं आपल्याला? तुम्ही स्वतःचं चिंतन केल्याशिवाय तुम्हाला ती गोष्ट लक्षात येणार नाही. आणि म्हणून इथे आपल्याला काय करावं लागेल, आपल्यातले हे सगळे दोष लक्षात घेऊन त्या पद्धतीने आपल्याला ते कार्य करावं लागेल. आणि म्हणून सगळ्या गोष्टी आम्हाला घडतायत, पण त्या जे विधी घडतायत त्या विधीतलं गोमटं घडतंय का आम्हाला, ह्याचं आता एक चिंतन तुम्ही सुरू करा. आपल्याला जे काही विधी सांगितले, देवपूजा वंदन आहे, प्रसाद वंदन आहे, स्थान वंदन आहे, निरोपण असेल, पाठांतर असेल, स्मरण असेल, सेवादास्य असेल, सगळे विधी देवाने सांगितलेले आपण करतो आहोत, नित्य नियमाने करतो आहोत. पण त्या माध्यमातून आम्हाला काही गोमटं पडतंय का, पदरी आमच्या प्राप्त होतंय का, आणि त्याच्यामुळे आमच्यात काही बदल झालेला आहे का, बदल होतो आहे का, तशी काही परिस्थिती आहे का बदल होण्यासारखी, असं पूर्णपणे स्वतःला तपासलं पाहिजे. एक रुटीनचं बॉडी चेकअप असतं की नाही, 6 महिन्यांनी 1 वर्षांनी केलंच पाहिजे. म्हणे 6 महिन्यांनी एकदा डोळे तपासलेच पाहिजेत. सगळ्या तपासण्या आपण करत असतो, घरातल्या वस्तूंच्या तपासण्या, दुरुस्ती आपण करत असतो, त्याला आपण मेंटेनन्स वगैरे काय बोलतो ना, त्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. पण आपण जीव स्वरूपाच्या बाबतीमध्ये अशी तपासणी कधी करतो का? अशी कुठली तपासणी तुम्ही कधी केली आहे का? आपल्यात आपण आधी काय होतो, आता काय आहोत, आपल्यात कुठले बदल झाले पाहिजे होते, झाले नाहीत, याची तपासणी आपण कधी काही करतो का? ही तपासणी आपल्याला करता आली पाहिजे. माहीमभट्टांच्या बाबतीमध्ये हा बदल आम्हाला दिसून येतोय. आधी कसे होते, नंतर कसे झाले, रिद्धपूरला गेले तेव्हा कसे होते, रिद्धपूरला श्रीप्रभूंच्या सन्निधानामध्ये कसे झालेले आहेत, आमच्या स्वामींच्या सन्निधानी परत कसे झालेले आहेत, आमचे स्वामी गेल्यानंतर श्रीप्रभूंच्या परत सन्निधानी कसे आहेत, आणि मग श्रीप्रभू विजय केल्यानंतर स्मृतीस्थळामध्ये ते कसे आहेत, देहांत जेव्हा आलेला तेव्हा ते कसे आहेत. आम्हाला त्यांचे प्रत्येक टप्पे दिसून येतात, त्यांच्या प्रत्येक टप्प्यातला बदल दिसून येतो आहे. हे सगळं आम्हाला कळतं आहे. मग आमच्यातला बदल, आमच्यातले टप्पे सुद्धा आम्हाला कुठेतरी कळाले पाहिजेत. आमच्याकडे जर का ते समळत्व असेल तर आम्हाला रिद्धपूरला जाण्याचा कुठलाच अधिकार आज सुद्धा नाही. जर का स्वामींच्या काळात नव्हता तो अधिकार, तर आजच्या काळात सुद्धा तो अधिकार आम्हाला रिद्धपूरला जाण्याचा अजिबात नाहीये. आणि म्हणून जर का आम्हाला रिद्धपूरला जायचं असेल तर आम्हाला काही समळत्व इथे कमी करावं लागेल. पूर्ण समळत्व जाणार नाही आपण, परंतु काही समळत्व आम्हाला इथे या ठिकाणी ते कमी करावं लागेल. तिथे जाण्यायोग्य व्हावं लागेल. तिथल्या लीळा आठवता आल्या पाहिजेत आम्हाला, चिंतन घडलं पाहिजे. रिद्धपुरामध्ये जाऊन बाकीच्या क्रिया तुम्ही करालच, परंतु श्री प्रभूमय तुम्हाला होता आलं पाहिजे. ते ठिकाण म्हणजे ऐतिहासिक ठिकाण आहे. रिद्धपूर म्हणजे काही साधं सुद्धा ठिकाण नाही आहे. आमच्या स्वामींनी ज्या ठिकाणाची स्तुती केलेली त्यापैकी एक आहे. रिद्धपुराच्या बाबतीत, परमेश्वरपुराच्या बाबतीमध्ये आमच्या स्वामींनी भरपूर काही महत्व, विशेषता सांगितलेली आहे. श्री प्रभूंच्या बाबतीमध्ये ते महत्वाची विशेषता सांगितलेली आहे. आणि मग अशा वेळेला अजून एक त्याच्याची एक विशेषता आहे की आमच्या स्वामींचं सुद्धा आगमन त्या ठिकाणी झालं. द्वय अवतारांची भेटी आहे. इथे म्हटलेले की 2 अवतार एकमेकांशी काय बोलत होते, ती भाषा कोणालाच ते फक्त त्या 2 अवतारांनाच माहिती आहे की ते काय बोलतायत. इतकी गहन एक अवतारांमध्ये काहीतरी चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे त्या माध्यमातनं पवित्र झालेलं ते ठिकाण आहे. श्री प्रभूंच्या माध्यमातनं पूर्ण रिद्धपूर प्रांत जो आहे, आमचे तर स्वामी सांगतात की एक रज कण जो आहे, धुळीचा एक एक कण सुद्धा काय आहे, पवित्र झालेला आहे. अशी स्तुती आमच्या स्वामींनी कुठल्याच ठिकाणाची केलेली नाहीये, ही रिद्धपूरची केलेली आहे. आणि अशा पद्धतीने रिद्धपूरचं एक ती विशेषता आहे. जर तुम्ही रिद्धपूरला स्वामींच्या प्रवृत्तीने जरी राहिलात तरी सुद्धा आमचं तुमचं समळत्व काय होऊ शकतं, कमी होऊ शकतं. शुद्धत्व त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून त्या भूमिकेतनं आम्ही रिद्धपूरमध्ये आम्ही उपस्थित झालो पाहिजे, आम्ही गेलो पाहिजे. आणि त्या ठिकाणचं जे काही स्थानवंदन आहे ते आमच्या उपयोगी पडेल अशा पद्धतीचं ते स्थानवंदन, लीळाचिंतन आणि स्मरण त्या ठिकाणी आमचं झालं पाहिजे. मुळातच श्री प्रभूंचा जो अवतार आहे तो अवतार कसा आहे तो तुम्हाला, आम्हाला सर्वांना माहिती आहे. सर्व अवतार जे आहेत
ते कसे आहेत? धीर गंभीर अवतार आहे. दत्तात्रय प्रभू म्हटल्यानंतर लगेच लोक घाबरून जातात. दत्तात्रयांचा विशेष म्हटलं तरी लोक एकदम घाबरतात. त्या विशेषाची योग्य ती सेवना वगैरे सगळं पद्धतशीर असतं. श्रीकृष्ण महाराज म्हटल्यानंतर एक ऐश्वर्य आमच्या डोळ्यासमोर येतं. श्री चक्रपाणी महाराज म्हटल्यानंतर एक विशिष्ट अवतार आमच्या डोळ्यासमोर उभे होतात. आमचे स्वामी म्हटल्यानंतर एक अगाधत्व आमच्या समोर उभं होऊन जातं. आणि श्री प्रभू म्हटल्यानंतर काय आपण म्हणतो? ते कसे आहेत ना? ते वेडे पिसे अवतार. राऊळ वेडे राऊळ पिसे असं आपण सहजपणे म्हणून जातो. परंतु खऱ्या अर्थाने बघितलं तर ते कोण आहेत? परमेश्वर अवतार आहेत. हे सुद्धा विसरून चालणार नाही आपल्याला. ते काय आहे? एखाद्या सोन्यावर, सोनच आहे आणि त्याच्यावर एकदम सुंदर नक्षीकाम केलेलं आहे, दागिना तयार केलेला आहे, तर त्याची किंमत पण आहेच की. पण एखादं सोनं आहे पण त्याच्यावर कुठलंही नक्षीकाम नाहीये, पण ते सोनं आहे बाबा, असं ठोकळा आहे काहीतरी, तर त्याची किंमत नाहीये का काही? त्याची पण किंमतच आहे. फक्त तुम्ही ते गळ्यात वगैरे घालू शकत नाही, त्याच्यावर कुठलं नक्षीकाम नाहीये, परंतु ते आहे काय? ते सोनं आहे, त्याची किंमत तीच आहे. तशा पद्धतीने कृष्ण महाराज असो, राज्य ज्यांच्याकडे आहे, चक्रवर्ती राजा म्हणून ज्यांनी अवतार कार्य आपलं केलेलं आहे, ते जरी असेनात का, दत्तात्रय प्रभू असेनात का, किंवा रिद्धपूरच्या द्वारावतीच्या गल्या गोदऱ्या झाडणारे आमचे श्री चक्रपाणी महाराज का असेना, आमचे श्री चक्रधर स्वामी 12 वर्ष सालबर्डीतले स्वामी का असेना, किंवा इकडे एकांकामधले स्वामी का असेनात, उत्तरार्धातले स्वामी का असेनात, पूर्वार्धातले स्वामी का असेनात, एकटे एकांतात फिरणारे स्वामी का असेनात, आणि भक्तजनांसोबत फिरणारे परिभ्रमण करणारे स्वामी का असेनात, परमेश्वर परमेश्वरच आहेत. आणि म्हणून श्री प्रभू जेव्हा वेडी पिसी मूर्ती स्वीकारतात, परमेश्वर वेडे पिसे नाहीत. ती जी भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे ती वेडे पिसेपणाची ती भूमिका आहे. कारण की प्रत्येक गोष्ट शहाणं राहून करता येत नाही बरं का. कधी कधी तुम्ही सुशिक्षित असताना तुम्हाला चूक करता येत नाही. म्हणजे समाजामध्ये जे काही सुरू आहे चाललेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं वागता येत नाही जर का तुम्ही सुशिक्षित आहात. पण तुम्ही थोडे अशिक्षित आहात, शिक्षण झालेलं नाही, निरक्षर आहात वगैरे, तर तुम्ही कदाचित चूक करू शकता. लोक म्हणतील काय नाही, त्यांना तेवढं लक्षात नाही आलं, त्यांना लिहिता वाचता येत नाही, म्हणून कदाचित त्यांची चूक माफ आहे. म्हणजे शहाण्याची चूक माफ केल्या जात नाही, पण एखाद्या वेळेस असं असेल तर ती चूक माफ केल्या जाते. आता समाजामध्ये तो जो काळ आहे, जरी मूर्ती वेडी पिसी, ते कार्य वेडे पिसे दिसत असेल, पण त्या मागची जी भूमिका आहे ती खूप महत्वाची आहे. जसं असतं ना, एखाद्या देशाचा गुप्तहेर असतो, तो दुसऱ्या देशात जातो, वेगळा वेश स्वीकारतो, तो दाखवत असतो स्वतःला एक वेगळंच, पण त्याचं कार्य देशासाठी, त्याच्या स्वतःच्या देशासाठी एक वेगळंच कार्य त्याचं सुरू असतं, एक वेगळं मिशन, एक ऑपरेशन त्याचं सुरू असतं. ते कोणालाही कळत नाही, ते फक्त त्या लोकांनाच माहिती असतं ज्यांनी त्यांना त्यासाठी नियोजित केलेलं आहे. त्या क्षेत्रातल्या दुसऱ्या लोकांनाही माहित नसतं. तसं श्री प्रभू त्या वेशामध्ये एक प्रकारे मला असं वाटतं की त्या काळामध्ये ज्यांनी कोणी जातीभेदाची तेढ निर्माण केलेली होती, वर्णभेद, जातीभेद, स्त्री पुरुष असा भेद असेल, विविध प्रकारचे जे काही भेदाभेद ज्यांनी निर्माण केलेले असतील, त्यांच्यासाठी आमचे श्री प्रभू तिथे गुप्तहेर म्हणून गेलेले होते, वेगळा वेश करून गेलेले होते, एक वेडी पिसी मूर्ती करून गेलेले होते की तिथे तो भेदाभेद निर्माण करणाऱ्या त्या शहाण्यांना हे कळालंच नाही की हे कोण आहेत. त्यांच्या लक्षातच आलं नाही की हे काय कार्य करण्यासाठी आलेले आहेत. परंतु ते कार्य मात्र आमच्या स्वामींचं सुरू होतं, गुप्तहेराचं कार्य गुप्तपणे सुरू होतं. पण आमचे स्वामी श्री प्रभूंचं कार्य ते गुप्त पद्धतीने नव्हतं सुरू, ते जाहीरपणे ते कार्य करत होते, जाहीरपणे ते सांगत होते. तुम्हाला आम्हाला सुद्धा जाहीरपणे हे व्यक्त करता आलं पाहिजे की महानुभाव पंथ हा कुठल्याही जातीभेदामध्ये न अडकलेला पंथ आहे. आमच्या महानुभाव पंथामध्ये प्रत्येक जातीपातीचे लोक आहेत, साक्षर लोक आहेत, निरक्षर लोक आहेत, शहरातले लोक आहेत, गावातले लोक आहेत, स्त्री आहे, पुरुष आहे, गरीब आहेत, श्रीमंत आहेत,
सगळ्या प्रकारची लोक आमच्या महानुभाव पंथामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. कारण की जीवाला मुळातच कुठल्या प्रकारची जात नाहीये. जीव जीवच आहे. तो स्त्री मधला जीव असेल ना तर पुरुषांमधला जीव असेल, पशु पक्ष्यांमधला, प्राण्यांमधला, किडा मुंगींमधला, झाडा गवतांमधला, कशातलाही असेल तर तो जीव जीवच आहे. त्याला आपण कुठल्या भूमिकेमध्ये टाकलं त्यानुसार ते भेदाभेद तयार झाले. जसं ते मी एक उदाहरण देत असतो की मिठाई जी बनते ना, आपण मिठाई घ्यायला जातो तेव्हा त्यामध्ये आपण म्हणतो ही चौकोनी मिठाई द्या, ही गोल द्या, ही एक अशी द्या, ही एक तशी द्या, ही एका रंगाची, ही ह्या रंगाची द्या, ती त्या रंगाची द्या. आपण काय म्हणतो, आम्ही किती प्रकारची मिठाई आणल्या, आम्ही 10 प्रकारच्या मिठाया आणल्या. पण मिठाई बनते कसली? सगळी मिठाई कसली बनते? खव्याची माव्याचीच मिठाई बनते ना. म्हणजे नॉर्मली ह्या मिठाया सगळ्या अशाच असतात, खव्याच्या माव्याच्याच असतात. फक्त त्याला आकार आपण देतो आणि काय म्हणतो किती प्रकारच्या आणला. खवा एकच प्रकारचा आहे, परंतु मिठाया मात्र आम्ही 10 प्रकारच्या आणलेल्या आहेत. म्हणजे आपण काय केलं, एकाच प्रकारच्या खव्याला खवा न म्हणता त्याला विविध नावं दिली आणि जातीभेद निर्माण केला. मिठायांमध्ये जातीभेद निर्माण केला. मग आम्हाला बर्फी आवडत नाही, मला पेढा आवडतो. पेढा पण काय आणि बर्फी पण काय, सारखंच आहे कुठेतरी, परंतु त्याच्यामध्ये आपण भेदाभेद काहीतरी निर्माण करून ठेवलेला आहे. जीवाने हा भेदाभेद निर्माण केला, देवाने हा भेदाभेद कुठल्याही प्रकारे निर्माण केलेला नाहीये. आणि म्हणून आमचे श्री प्रभू जे आहेत ते कुठेतरी या उद्दिष्टाने ते अवतार झालेला आहे की बाकीचे जे अवतार आहेत ते कुठेतरी सुशिक्षित आम्हाला दिसतात, परंतु त्यांना त्यांचा अवतार कार्य करताना अनेक अडचणी येतात बरं का. कोणीतरी आलेले होते अन्य साधक आणि ते स्वामींजवळ बसून काही वेळाने ते गेले आणि आमच्या स्वामींना शिंक आली. नंतर ते गेल्यानंतर, आता ती शिंक कधी आली, ते गेल्यानंतर आलेली आहे. मग स्वामी तर बरं झालं, नाही तर आमचं महात्म्य पण भंगलं असतं. म्हणजे जर का महात्म्य आहे तर त्यांना त्यांच्या पूर्ण स्वभावावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. तिथे असं तसं वागून चालणार नाही. महात्म्याने महात्म्यांसारखं तिथे वर्तन केलं पाहिजे. तसं नाही केलं तर लगेच समाज नाव ठेवायला तयार होऊन जातो. जसं की आता समजा आमच्या हातात गाठीच दिसली नाही तर तुम्ही काय म्हणाल, बाबांच्या हातात कधीच गाठी नसते बरं का. आता ते बाबा मनातल्या मनात कितीही स्मरण करत असले तरी किंमत आहे का त्या स्मरणाला? आता देवाच्या दृष्टीने किंमत आहे, पण तुमच्या आमच्या दृष्टीने किंमत नाही. आता एखाद्या व्यक्तीने हातात गाठी घेऊन नुसती गोल गोल जरी फिरवली तर आपण काय म्हणतो, 24 तास हातात गाठी असते ना त्यांच्या. तो स्मरण करत नाही आहे, परंतु बाह्य क्रियेशी आम्ही जोडलेलो असल्यामुळे ती क्रिया काय करतो याच्याशी आम्ही जास्त संपर्कात असतो. ती क्रियेचं अंतर काय आहे, अंतर याला आपण म्हणतो की अंतर्याग काय सुरू आहे त्या संबंधित, तो आम्हाला दिसत नाही. बहिर्यागाशी संबंधित आहे. आणि म्हणून समाजामध्ये तुम्ही बहिर्याग किती चांगला ठेवता, तुम्ही किती चांगले कपडे घालता, चांगले कपडे घालणे, चप्पल साधी घातली लगेच लक्षात घेतात ते. म्हणजे तुम्हाला चप्पलही चांगली घालावी लागते, सगळ्या गोष्टी उत्तम ठेवाव्या लागतात, वस्तू पदार्थ हे सगळं उत्तम ठेवावं लागतं. कोणाला तुम्ही म्हटले की मी चहा घेता की कॉफी, त्याच्यावरून पण ठरतं बरं का. तुम्ही चहा म्हटले की हा सामान्य व्यक्ती, पण तुम्ही कॉफी म्हटले तर त्याच्यात तुम्ही ब्लॅक कॉफी म्हटले तर तसं तसं तुमचं स्टेटस वाढत जातं. म्हणजे काही गोष्टी समाजामध्ये राहताना समाजाला दाखवण्यासाठी इतक्या काही गोष्टी कराव्या लागतात आणि याच्यामध्ये थोडं जरी चुकलो की लगेच लोक नावही ठेवतात. आणि हे करत असताना सुशिक्षित व्यक्तीला खूप अडचणी येत असतात. श्री प्रभूंनी म्हणजे परमेश्वराने, अव्यक्तमंत परमेश्वराने ही प्रक्रिया बघितलेली आहे. या समाजामध्ये जर का शहाण्यासारखा अवतार घेऊन गेलं तर काय होईल, तेही अवतार कार्य सुरूच आहे. परंतु अजून काही क्रिया आपल्याला प्रक्रिया ज्या जलद गतीने करायच्या असतील तर ते नसतं का की जलद गती न्यायालय असतं ना, तिथे काही गोष्टींचे निकाल पटापट लावले जातात. तसं काही गोष्टी जलद गतीने करायच्या आहेत आपल्याला तर काय करावं लागेल, असा एक वेगळा अवतार आपल्याला घ्यावा लागेल, या समाजामध्ये जावं लागेल, त्या समाजातच राहावं लागेल आणि त्या समाजाच्याच विरोधात क्रियाही कराव्या लागतील. आणि ते कुणाला खटकल्या सुद्धा नाही पाहिजेत. खटकल्या तरी त्याचं आघातत्व
लक्षात आल्यानंतर त्यांनी सुद्धा हात जोडले पाहिजेत, अशा प्रकारचा एक वेगळा अवतार आहे. म्हणजे मी पूर्ण चिंतन केलं 5 अवतारांचं, श्री प्रभूंचा अवतारच काहीतरी वेगळा आहे. आणि ते करत असताना त्यांनी जी वेडी पिसी मूर्ती स्वीकार केलेली आहे, दवडण्याचा अवतार आहे असं म्हटलं जातं. आणि जो जीव त्या ठिकाणी येणार होता त्या जीवाचं वेडे पिसे पण त्यांनी फक्त स्वीकारलेलं आहे, घेतलेलं आहे. परंतु आंतरक्रिया मात्र वेडे पिसेपणाची नाही आहे, ती क्रिया मात्र शहाणेपणाची आहे. आमचे श्री प्रभू आमच्यासाठी वेडे पिसेपणामध्ये आलेले आहेत, त्या भूमिकेमध्ये आलेले आहेत. आम्हाला काय करायचं आहे, श्री प्रभूंसाठी आम्हाला वेड पिसा आता आम्हाला व्हायचं आहे. ती जर का प्रक्रिया आम्हाला जमली तर निश्चितपणे आमचं समणत्व तिथे निघून जाणार आहे. आबाईसांना आमचे स्वामी पाठवतात श्री प्रभूंच्या सेवेला, पण ते मात्र जायला तयार नाही. ते म्हणाले नाही मला हे काम आहे, ते काम आहे, ते काम आहे. ती लीळा जर का तुम्ही ऐकली आणि आबाईसांचे कारण ऐकले तर तुम्हाला असं वाटत नाही का की आपणच बोलतोय म्हणून? आपण पण देवासाठी अशी कारणं देतो की नाही देतो? दिल्या जातात की नाही जातात? दिल्या जातात आपल्याकडनं पण. परंतु आबाईसांचं भाग्य एवढं महत्वाचं आहे, कारण आमच्या स्वामींच्या सन्निधानी आहेत, बटोबासांसारखे पुत्र आहेत, महादाईसांसारखी व्यक्ती जे त्यांच्या नात्यामध्ये आहे, इत्यादी इतक्या गोष्टी आहेत की आबाईसांचं भाग्य इतकं मोठं आहे की लगेचच त्यांना ती उपरती सुद्धा आली. नंतरची जी संधी प्राप्त झाली त्यांनी ते स्वतः स्वीकारलं की मला श्री प्रभूंच्या सेवेत जायचंय. एकेकाळी प्रपंचाचं कारण देऊन ते रिद्धपूरला जाण्यास त्यांनी नकार दिलेला आहे. पण पुन्हा एक संधी त्यांना प्राप्त झाली. दैवराटीमध्ये परत एखादी संधी प्राप्त होईलच असं नाही बरं का. कदाचित कधी कधी काय होऊ शकतं, संधी आज जर का प्राप्त झाली आणि ती जर का संधी तुम्ही घालवली तर ती परत संधी तुम्हाला प्राप्त होईलच, याची कुठल्याही प्रकारे शाश्वती आपण तर देऊ शकत नाही, पण स्वतः परमेश्वर सुद्धा देत नाही कोणाला. निळभट्ट भांडारेकरांना ती शाश्वती आमचे स्वामी सुद्धा देत नाहीत. निळभट्टाने सुद्धा तो निर्णय लगेच त्याच ठिकाणी घेतलेला आहे आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी काय झालेलं आहे की श्री प्रभूंनी जो अवतार त्या ठिकाणी घेतला, म्हणजे ते कार्य करत असताना त्या ठिकाणी समळा जीवा म्हणजे आबाईसांकडे कुठेतरी ते समळत्व असल्यामुळे ते त्यावेळेला नकार देतात. परंतु त्यांना कधीतरी केव्हा तरी त्यांची चूक लक्षात आली आणि ती लक्षात आल्यामुळे त्यांना जे काही दुःख झालेलं आहे, त्यांना जे काही मानसिक पश्चाताप त्यांना झाला असेल, क्रियेसी अनुताप पुरश्चरण असे आमचे स्वामी सांगतात, ते जे काही दोष निरस्ता त्यांची झाली, योग्यता घडली आणि मग पुन्हा संधी त्यांना देवानेच प्राप्त करून दिली. आणि त्या संधीला सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, सकारात्मकपणे त्या संधीमध्ये स्वतःला समर्पित केलं, रिद्धपूरला गेले आणि स्वामींच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी ते आता उपस्थित आहेत. श्री प्रभूंची एवढी प्रसन्नता त्यांनी त्यावेळेला त्या ठिकाणी जोडलेली आहे. आणि श्री प्रभूंच्या पूर्ण सन्निधानी जे जे काही कार्य आहे, सेवा आहेत, उत्तम प्रकारे करण्याचं सौभाग्य आबाईसांना लाभलेलं आहे. आबाईसा तिथे असताना आमचे महिम भट्ट जे आहेत ते तिथून निघालेले आहेत. येताना एका दुर्डीमध्ये टोपलीमध्ये ते गुळ घेऊन आलेले आहेत आणि तो गुळ कोणाला द्यायचा आहे, श्री प्रभूंना द्यायचा आहे. त्यांना सांगितलं कोणी श्री प्रभूंना गुळ आवडतो, चणे आवडतात वगैरे वगैरे असं सांगितलेलं आहे. मुळातच परमेश्वराला असं कुठलाही प्रापंचिक पदार्थ आवडतो असं नाहीये बरं का. असं असतं तर आमचे स्वामी सोन्याची वाखारी तिथे टाकून आले नसते, राजवस्त्र टाकून आले नसते, त्याच्यानंतर सोन्याचे जे अलंकार रानाईसाने अर्पण केले टाकून आले नसते. आमचे स्वामी उत्तम उत्तम पदार्थ रोज बाईसांना बनवायला सांगितलं असते, ते ग्रहण करत गेले असते. परमेश्वर आणि प्रपंच हा मुळातच वेगवेगळा, दोन्ही पदार्थ वेगळे आहेत. एकूण किती पदार्थ आहेत, अनादीचे 4 पदार्थ. 4 पदार्थ एकत्र आहेत की वेगवेगळे आहेत?
वेगवेगळे जीव वेगळे आहेत, देवता वेगळे आहेत, प्रपंच वेगळे आहे, परमेश्वर वेगळे आहेत. आम्ही काय केलेलं आहे की देवतेला प्रपंच आवडतो, जीवालाही प्रपंच आवडतो, म्हणजे परमेश्वरालाही प्रपंच आवडतच असणार आहे असं आपण गृहीत धरतो. मला गोड आवडतं म्हणजे यांनाही गोड आवडतच असेल, त्यामुळे मी गोडाचा परिच्छेद केलाय. नाही नाही, हे माझा आवडीचा पदार्थ आहे म्हणून तो घ्याच. आपल्या आवडीचा पदार्थ एवढा आपण लोकांना देत असतो की मग एखादा व्यक्ती जर का मेला तर त्याच्या दसव्याला सुद्धा त्याच्याच आवडीचा पदार्थ ठेवतात, म्हणजे मेल्यानंतर सुद्धा त्याच्याच आवडीचा पदार्थ खायला दिला जातो. मुळात म्हणजे पदार्थ आपल्याला आवडतच असतात, जीवाला आवडत असतात, नक्कीच आवडतात. परमेश्वराला पदार्थी रमणे नाही. तुम्ही थोडंसं अध्ययन जर का केलं तर लक्षात येईल की पदार्थांचा उपभोग आहे तो मायेला आहे, आणि त्या पदार्थ वाहण्या मागची जी काही आवडी आहे त्या आवडीचा स्वीकार मात्र परमेश्वर करत असतात. म्हणजे तुम्ही आम्ही काय व्हायला पाहिजे, पदार्थ वाहाच तुम्ही, परंतु तो पदार्थ श्री प्रभूंना आवडतो या बुद्धीने वाहू नका. आम्ही जर का श्री प्रभू चरित्र पूर्ण वाचून काढलं तर श्री प्रभूंना काय आवडतं या आता जो मागचे संदर्भ मी दिले त्या संदर्भामध्येच त्याचं उत्तर आहे की आमच्या स्वामींना श्री प्रभूंना समळ जीव आवडत नाहीत. हे आम्हाला त्यातनं लक्षात आलं. मग कसे जीव आवडतात, विमळ जीव, म्हणजे ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे ते जीव मात्र आवडतात. आमच्या स्वामींनी सांगितलं का श्रीप्रभूंना हे आवडतं, ते आवडतं, ते आवडतं, म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वराला पदार्थांमध्ये अडकवू नका. तुम्ही आम्ही पदार्थात अडकलो आणि प्रपंचात अडकून राहिलो, अनंत सृष्टी गेलाय, आणि याच्यातनं सुटण्यासाठी म्हणूनच आमच्या स्वामींनी तत्वज्ञानाचं निरूपण केलेलं आहे. या प्रपंचातनं तुम्ही बाहेर पडा, प्रपंचात अडकू नका. शाब्दज्ञानी जो आहे तो जेव्हा आचरण करायला लागतो तेव्हा तो पदार्थांचा परिच्छेद का करतो, त्याला कळतं ह्या प्रपंचच, हे पदार्थच आपल्याला परमेश्वराशी आपल्याला लांब ठेवत आहेत. त्या पदार्थांचा ते त्याग करतात. आमच्या स्वामींनी सुद्धा काय केलेलं आहे, प्रापंचिक एका पदार्थांचा त्याग केलेला आहे. ते पदार्थ जर का देवाला आवडत असते तर आमचे स्वामी आजही आम्हाला बडोशलाच भेटले असते. परंतु आमच्या स्वामींनी प्रत्येक वस्तूचा, पदार्थाचा, जे काही महागडी वस्त्र आहेत त्याचा, अलंकाराचा, सगळ्या गोष्टींचा त्याग करत 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 आम्हाला दाखवलेला आहे की या सर्व विभागामध्ये राहूनच त्या गोष्टींचा त्याग आपल्याला करता आला पाहिजे. आणि म्हणून तो त्याग करून आमचे स्वामी कुठे गेलेले आहेत, रिद्धपूरला गेलेले आहेत. लक्षात घ्या, ही सगळ्या कड्या अशा जोडल्या जातात. आमचे स्वामी राज वस्त्र परिधान करून, अलंकार परिधान करून, रथामध्ये बसून, घोड्यावर बसून रिद्धपूरला गेलेले नाही आहेत. आमच्या स्वामींनी सांगितलं श्री प्रभूंसाठी हे काय आहे, सगळं समळत्व आहे. या गोष्टी म्हणजे जर का तुमच्या आमच्यात असल्या तर श्री प्रभूंच्या आणि आमच्या भेटीमध्ये आपोआपच अंतर तयार होतं. ते सांगितलं नवे वस्त्र नेसू नये. का बरं नेसू नये, आपण तर कार्यक्रमाला नवीनच वस्त्र नेसून येतो की नाही, टापटीप असतं सगळं. तर त्याच्यामध्ये होतं काय की नवीन वस्त्र असले की काय होतं की आपल्यामध्ये आणि दंडवतामध्ये आपोआपच एक अंतर तयार होऊन जातं. देवपूजा करतो पण दंडवत नाही घालत का, कपडे चांगले आहेत आपले, मग ते आपण दंडवत घातले तर कपडे खराब होतील. गुरुवर्य मामाजी सांगतात काही लोक ते खेकडा दंडवत घालतात. खेकडा दंडवत माहिती आहे का तुम्हाला, फक्त पंजे पायाचे आणि हाताचे टेकवायचे बस, बाकी शरीर टेकवायचं नाही, म्हणजे कपडे टेकले नाही पाहिजे, वरच्यावरच दंडवत हवेमध्येच. म्हणजे काय झालं की तुमच्या आमच्या दंडवतामध्ये शरण जाण्याच्या क्रियेमध्ये काय झालं, हे कपडे चांगले जे कपडे आपण नेसले ते खराब होऊ नये हा एक विचार त्याच्यामध्ये आला. पण दंडवत घातल्यामुळे आपल्या मनातला जो वाईटपणा आहे तो निघून जाणार आहे हा विचारच आम्ही विसरलो. मन स्वच्छ नाही झाले तरी चालेल पण कपडे अस्वच्छ नाही झाले पाहिजेत या विचाराने आम्ही जगायला लागलो. आम्ही हे समळत्व बघायला लागलो आणि याच्यामुळे काय झालं, सेवेत आणि आपल्यातही अंतर पडत गेलं. आपण स्वच्छ कपडे घालून आलेलो असू, सफेद कपडे असतील, आपण भाजी वाढायला घेऊ का, मीठ वाढायला घेऊ, पाणी वाढायला घेऊ, परंतु भाजी वाढायला कोणी घेणार, कपड्यावर सांडलं तर काय होईल. पण नेमकं होतं काय की तो भाजीपासून लांब राहतो, परंतु ती भाजी वाढताना नेमकं त्याच्याच अंगावर जे उडतं
त्याच्या कपड्याला खेटून तो भाजीवाला जातो, ते तेलकटपणा लागतो, असं होऊ शकतं. आणि म्हणून इत्यादी प्रापंचिक या गोष्टीमध्ये अडकल्यामुळे देवापासून अनेक अर्थाने आपण लांब होतो. म्हणून इथे हे समळत्वच आहे, दागिने समळत्व आहे. आपले चांगले स्वच्छ कपडे जरी तुम्ही घालून गेलात रिद्धपूरला किंवा कुठेही स्थानाला गेलात, तर तिथे सेवा करताना, दंडवत घालताना, स्मरणाला बसताना कपड्यांचा विचार करू नका की कपडे खराब होतील म्हणून. काही विचार करू नका. आम्ही रिद्धपूरच्या यात्रेनिमित्त एकदा गेलेलो आणि आमच्यासोबत तरुण वर्ग पण होता, मुलं होते. तर त्या मुलांनी केलं की आपली 5 दिवसाची यात्रा आहे, 7 दिवसाची यात्रा आहे, पण त्या दृष्टीने 7 ड्रेस सोबत ठेवूया. आम्ही एवढं ओझं कशाला घेता तुम्ही? नाही म्हणजे रोज कपडे कोण धुईल, मग रोज एक ड्रेस घालायचा. आता त्यांनी ते घेतलं, म्हटलं तुमचं ओझं तुम्ही सांभाळा. आता त्या मुलांच्या 3ऱ्या दिवशी असं लक्षात आलं की आपण 3 दिवस आंघोळही केली नाही आणि कपडे पण बदलले नाही आणि कपडे बदलूशेही वाटले नाही. रोज आपलं सकाळी उठलं, हातपाय धुतले की निघाले स्नान करायला, कपडे मळून गेले. तरी त्या आम्ही म्हटलं मग ते आहेत आणले बदलून घ्या. ते म्हणे नाही, आता काय आम्हाला कपडे बदलण्याची काहीच इच्छा नाही. म्हणजे काय झालं, तुम्ही जेव्हा त्या सेवेमध्ये रमता, त्या विधीमध्ये रमता, मग तुम्हाला या बाबी तुमच्या सेवेमध्ये अडचणी ठरत नाही, नाहीतर ते अडचणी ठरायला लागतात. आणि म्हणून ते समळत्व जे आहे, या सगळ्या बाबी समळत्व आहे. मग ते राजमहाल असेल, ते घोडे रथ असतील, ते सैनिक असतील, ते खाणं पिणं असेल, ते अलंकार असतील, ते सर्वांचा त्याग आमच्या स्वामींनी केलेला आहे. आणि त्यानंतरच आमच्या स्वामी रिद्धपूरला गेले. हा एक भाग तुम्हाला लक्षात ठेवावा. हे सगळं समळत्व आहे, ते सगळं त्यागावं लागेल तुम्हाला, तरच तुम्ही रिद्धपुरामध्ये प्रवेश करण्यायोग्य ठरता. तुम्ही जेव्हा रिद्धपुरात प्रवेश करता त्यावेळेला कमीत कमी तो जो काही प्रवेशद्वार आहे, अर्थातच ते चांदूरबाजार सोडल्यानंतरच एक वातावरण निर्मिती होऊन जाते. मध्ये मध्ये स्थानं लागतात. रिद्धपूरचा रस्ता जसा आपण धरतो तसं एक वातावरण मनातलं बदलून जातं. घरातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून जाता, नातलग विसरून जाता. फक्त 2, 3 दिवस, 4 दिवस फक्त रिद्धपूर वंदन करायचं आहे, म्हणजे कुठेतरी समळत्व आमचं थोडं तरी कमी होतं, कुठेतरी तो अनुभव तुम्हाला येतो. माझं म्हणणं आहे की पूर्णत्वाने आम्हाला ते प्राप्त झालं पाहिजे. आणि श्री प्रभूंचा अवतारच त्या कार्यासाठी आहे. पूर्ण रिद्धपूरमध्ये आमचे स्वामी श्री प्रभू विहरण करत असताना प्रत्येक घरी आमचे स्वामी जातात, प्रत्येक व्यक्तीला भेटतात. ज्यांना ज्यांना वाटतं की देवाने येऊ नये, आमची परिस्थिती उलट आहे. आम्हाला सगळ्यांना वाटतं की देवाने आमच्या घरी यावं, तर आमच्या घरी देव येतच नाही. रिद्धपूरची परिस्थिती वेगळी आहे. रिद्धपूरला वाटतं की देवाने येऊ नये, तर त्या घरी आमचे श्री प्रभू पहिल्यांदाच हजर होऊन जातात आणि त्या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांची इच्छा नसताना देखील त्यांचं गोमटं त्यांना घडवतात, त्यांचं अन्न ग्रहण करतात. कुठेतरी काही ना काही घडवण्याच्या दृष्टिकोनातनं श्री प्रभू त्या ठिकाणी उपस्थित होत असतात. आता आपण रिद्धपूरला जाताना वेगवेगळ्या हेतूने जात असतो, परंतु रिद्धपूरमध्ये श्री प्रभूंचा जो काही प्रवेश झालेला आहे, अवतार कार्य जे झालेले ते कुठल्या हेतूने झालेलं आहे, याचं सुद्धा चिंतन आजच्या अवतार दिनाच्या निमित्ताने आपण केलं पाहिजे. परमेश्वराचा अवतारच का होतो, कशासाठी होतो? अवतार दिन साजरा करण्यासाठी होतो का? फक्त अवतार दिन साजरा करावा एवढ्या पुरता मर्यादित आहे का तो अवतार दिन? नाही, त्या अवताराचं उद्दिष्ट लक्षात घेऊन ते कार्य कुठेतरी आमच्यामध्ये आम्हाला आणता आलं पाहिजे. आम्ही फक्त स्टेजवरूनच बोलायचं आणि तुम्ही खाली बसून ऐकायचं की जातीभेद नाही, परंतु खूप वेळा असं ऐकलं जातं हे आपले उपदेशीच आहेत बरं का, हे आमच्या समाजाचे आहेत. मी म्हणतो की फक्त उपदेशी एवढंच सांगा, त्यांचं गाव सांगा, तालुका सांगा, जिल्हा सांगा, त्यांचं आडनाव सांगा, पण ते कुठल्या जातीचे कुठल्या समाजाचे ते का सांगतात? त्याच्याशी मला काहीच घेणं देणं नाहीये. तुम्ही मला दंडवत केला किंवा आपण एखाद्या साधूंना दंडवत करतो, अधिकरणानं दंडवत का करतो? ते माझ्या देवाचे साधक आहेत, एवढीच ओळख तुम्हाला पुरेशी आहे. तुम्ही त्यांना विचारता तुम्ही कुठली जात आहे, काय आहे, त्यांचं आधार कार्ड बघून मग दंडवत करता का तुम्ही त्यांना? एखादे वासनिक जर का भेटले तुम्हाला, तुमच्या जरी लक्षात आलं हे वासनिक आहेत बरं का,
तर लगेच तुम्ही त्यांना दंडवत करता का? आधी जात विचारता त्यांना. तुमच्या आमच्या धर्मामध्ये, दंडवतामध्ये, विधीमध्ये जात हा प्रकार कुठेच आला नाही पाहिजे. आमच्या श्री चक्रधर स्वामींनी हा जातीभेद पाळला नाही. श्री प्रभू अवतारांनी हा जातीभेद पाळलेला नाहीये. कुठल्याच अवताराने हा जातीभेद पाळलेला नाहीये. तर तुमच्या आमच्या बोलण्यामध्ये सुद्धा जातीभेद नाहीये. तुमच्या आमच्या तत्वज्ञान मांडण्यामध्ये हा जातीभेद नाहीये. पण तुमच्या आमच्या वागण्यामध्ये मात्र कधी कधी हा जातीभेद दिसून येतो. तर तसं असता कामा नये. एखादी व्यक्ती कशी उपदेशी आहे, किती उपदेशी आहे, हे मूल्यमापन आपण करू शकतो एखाद्या वेळेस. ते किती सेवाभावी आहेत किंवा त्यांच्यामध्ये काय काय कमतरता आहे ते भरून काढण्यासाठी म्हणून त्याचं अध्ययन चिंतन आपण करू शकतो. पण त्यांच्या जातीबद्दल आपण कुठल्याही प्रकारचं कुठलंही कुठेच काहीच बोलता कामा नये, शब्द प्रयोग करता कामा नये. म्हणून इथे याच कार्यासाठी अवतार कार्य झाले. एवढी जरी गोष्ट आज आपल्याला कळाली आणि तुमच्या आमच्या मनातले बोलण्यातले जातीभेद जर का निघून गेले तर भरपूर काही अवतार दिनाच्या निमित्ताने आपण जे काही एकत्र झालो, हा सोहळा संपन्न करत आहोत, याचं निश्चितपणे काही ना काही सार्थक आपल्याला प्राप्त होईल. श्री प्रभू आपल्यावर प्रसन्न होतील. पाचही अवतार परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होतील. परंतु त्यांनी जे नाही सांगितलेलं आहे त्याच गोष्टी आपण करत गेलो तर काय होईल? चक्रपाणी महाराजांच्या अवतार दिनाच्या दिवशी जर का आपण म्हटलं की आमच्या स्वामींनी काय केलं, पूर्ण द्वारावती त्यांनी स्वच्छ करत होते. रोज सगळा कचरा ते काय करत होते, झाडून काढत होते, स्वच्छ करत होते नगरी. आणि जर का आपण एखाद्या स्थानाला गेल्यानंतर तिथे कचरा करत असू तर करतो की नाही करतो? आपण एखाद्या स्थानाला गेलो, गाडी करून जातो आणि आपण तिथे भोजन करतो, त्या पत्रावळ्या काय करतो आपण? तिथल्या आपल्या उष्ट्या पत्रावळ्या आपण विचारतो हे कुठे टाकायचे, ते मध्ये इथे टाका. आपण नेतो तिथे टाकतो. कुठे टाकले आपण? ते त्याच मार्गामध्ये टाकून दिले ते आपण काय केलं पाहिजे? कमीत कमी दुसऱ्यांनी केलेला कचरा आपल्याला स्वच्छ करण्याची मानसिकता नसेल, पण आपण स्वतःच कुठल्या प्रकारचा कचरा करू नये. आणि केला तर तो स्वतःच आपण त्याचं जे काही विल्हेवाट आहे त्या कचऱ्याची ते आपण लावली पाहिजे. आता हा कचरा फक्त हाच कागदा गोळ्यांचा कचरा आहे का? हा कचरा अनेक प्रकारचा कचरा असू शकतो. अनेक प्रकारचे जे काही निंदा असतील, जे काही दोष असतील ते आपण स्वतःच्या मनात निर्माण करून इतरांच्याही मनामध्ये ते पसरवतो. हा सुद्धा एक प्रकारचा कचराच आहे. मग तो सुद्धा स्वच्छ करता आला पाहिजे ना आपल्याला. अवतारांनी आमच्या काय काय कार्य केलेलं आहे. मगाशीच मी म्हटलं की मोठे जे कार्य करतात तेच कार्य लहान लोक फॉलो करत असतात की नाही. पण आमच्या स्वामींनी जे काही कार्य केले ते कार्य आम्ही फॉलो करतो आहोत का? ते कार्य आम्ही करतो आहोत का? हे सुद्धा आम्हाला तपासता आलं पाहिजे. प्रत्येक अवतार दिनाला आमच्यामध्ये काय प्रगती झाली ती आमच्या लक्षात येणं खूप गरजेचे आहे. आणि म्हणून मी जो सर्वप्रथम जो श्लोक म्हटला त्या श्लोकाचा अर्थच तो आहे की हृदयाला सुद्धा ती सूचना दिली गेली पाहिजे की तू परमेश्वराच्या नावाचं चिंतन कर. सगळ्या गोष्टी हृदयातनं सुरू होतात आपल्या. जसं झाडांच्या पानापर्यंत जे काही पोचतं ते येतं कुठून? कशातनं येतं? मुळातनं ते सगळं तिथे पोहोचवल्या जातं. आपल्याला नाही का वस्तू, इकडची वस्तू तिकडे एखाद्या वाहनाने पोहोचवल्या जाते. तिथे मूळ आहे. ते मूळ झाडाला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी ते जर का त्या परिसरात नाही मिळालं तर ते मूळ त्या ठिकाणी जातं. पाणी कुठे आहे तिथपर्यंत ते मूळ पोहोचतं. जमीन खोलवर पर्यंत रुजतं. जमिनीच्या आसपास पर्यंत पोहोचतं. कारण की त्या पानांचं पोषण मला करायचं आहे, त्या फांद्यांचं पोषण मला करायचं आहे, त्या झाडाचं पोषण मला करायचं आहे. ही भूमिका त्या मुळाची असते. तुमचं आमचं मूळ काय आहे? हृदय हे तुमचं आमचं मूळ आहे. तुम्ही हृदयाला जे खत पाणी घालणार आहात ते खत पाणी तुमच्या उठण्यात, बसण्यात, बोलण्यात, चालण्यात, वाचण्यात, बघण्यात, ऐकण्यात या सगळ्यांमध्ये ते येणार आहे आणि तिथूनच आमच्या तुमच्या जीव स्वरूपापर्यंत ते पोहोचणार आहे. म्हणून तुम्ही हृदयाला काय सत्व त्या ठिकाणी देता, काय पोषक आहार त्या हृदयाला देता, हे सर्व त्यानुसार डिपेंड करतं.
आणि म्हणून ते सांगितलं की हृदय भज परेशम स्वामीनाम मुंडमाख्यम, म्हणजे परमेश्वराच्या श्री प्रभू अवतारांच्या नामाचा जप हे हृदयात तू कर, बाकी कुठल्याच गोष्टी नको. स्वामीनाम मुंडमाख्यम नयन निखिल लोका धर्मा लोकेश, म्हणजे हे डोळ्या तू सुद्धा तुझ्या डोळ्यासमोर कुठलं दृश्य आलं पाहिजे, श्री प्रभूंच्या लीळेंचं दृश्य आलं पाहिजे. यांनी सारंग पंडितांनी स्वामींना विनंती केली, मला श्री प्रभू बघायचे. आता श्री प्रभू रुद्रपूरला आहेत, आता इथे कसं काय दाखवता येतील, पण त्यांची तळमळ होती. आमचे स्वामी एकदा विहरणाला त्यांना घेऊन गेले, मला तुम्हाला श्री प्रभूंचं दर्शन घ्यायचं आहे का? हो बघा ते मला श्री प्रभू. आणि श्री प्रभू त्यांना साक्षात दिसले तिथे. आता श्री प्रभू रुद्रपूरला आहेत, तिथे नाही आहेत, परंतु अभावी भाव तिथे नसताना तिथे दाखवलं. आणि आमचे स्वामी म्हणतात व्यवस्थित बघा, घाई गडबड करू नका, गोंधळ करू नका, व्यवस्थितपणे बघा, दर्शन घ्या, डोळ्यामध्ये साठवा ती मूर्ती आणि मग सांगतात दंडवत करा. एकदम दंडवताची पण घाई करायची नाही. दंडवताची म्हणजे शरण जाण्याची घाई करू नका. आधी समजून घ्या कशासाठी शरण चाललोय, कुणाला शरण चाललोय, शरण जाण्याचं काय लाभ होणार आहे, सगळ्या गोष्टी समजून घ्या महत्व. आणि मग जेव्हा तुम्ही शरण जाल तेव्हा तुमचं शरण जाणं एकदम उत्तम प्रकारचं असेल. याचा लाभ काय झाला की जेव्हा केव्हा सारंग पंडित प्रत्यक्ष रुद्रपूरला गेले तेव्हा ते म्हणाले की मला कुणी श्री प्रभू कोण आहे ते दाखवू नका, मी स्वतः ओळखेन. माझ्या देवाने स्वामींनी मला त्यांचं दर्शन करवलेलं आहे. आणि बरोबर सारंग पंडितांनी श्रीप्रभूंना पाहिलं आणि ओळखलं हे श्रीप्रभू आहेत म्हणून. दंडवत केला आणि त्यावेळेला हा श्लोक जो आहे तो त्या ठिकाणी त्यांनी तो म्हटलेला आहे. नयन निखिल लोका धारमा लोकेशम श्रवण श्रोणीतांतम पुण्य कीर्ते महांतम, म्हणजे श्रवण म्हणजे कान. हे काना तू काय कर की देवाचंच ऐक. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्या बाजूने तुम्हाला त्या तुमच्या हृदयापर्यंत दोष पोचणार नाहीत. त्या सगळ्या गोष्टींचं आयोजन करावं लागेल की तिथपर्यंत दोष पोचलेच नाही पाहिजेत. आणि ते कुठल्या कुठल्या माध्यमातून पोहोचू शकतात. मनांमधले विचार तुम्ही व्यवस्थित कराल, पण डोळ्याचं दृश्य जर का चुकीचं असेल तर, परत डोळ्याचं दृश्य बरोबर केलं तुम्ही, योग्य दृश्य हे केलं, म्हणजे कधी कधी असं असतं ना की आपण डोळ्यांपुढे लीळाचरित्र ठेवलंय, मनामध्ये सुद्धा लीळाचरित्र सुरू आहे, वाचनामध्ये लीळाचरित्र सुरू आहे, पण कानाने आपण वेगळंच काहीतरी ऐकतोय. कधी कधी असं निरूपण करताना, आता माझा आवाज किती मोठा आहे, स्पीकर लावलेला आहे, परंतु ते थोडासा एक टाचणी पडण्याचा आवाज आला तरी लोक सगळे तिकडे बघतील, कोणी आलं लगेच तिकडे बघतील. म्हणजे आपल्या कानांचा आवाज कुठे आकर्षित होतोय, आपण तिकडे आकर्षित होतो आहोत. तसं डोळ्यांनी आपण लीळाचरित्र बघतो, पण कानाने अन्य वार्ता ऐकत असतो तर कधी कधी वाचता वाचता आपण बघतो हे काय बोलतायत, नेमके कशाबद्दल तरी बोलतायत, हे माझं नावही त्यांनी घेतलं, आपले कान तिकडे जात आहेत, डोळे इथेच आहेत, लीळा वाचतोय आपण. आम्ही संवत्सरला असताना काही खरेदीसाठी जायचो, मार्गाच्या खरेदीसाठी एका दुकानात आम्ही जायचो. ते ठरलेलं दुकान होतं, तर तो व्यक्ती होता म्हणजे चांगला मोठा व्यावसायिक होता किराणा मालाचा. तर तो काय करायचा की त्याच्याकडे पैशाची पण एकदम बंडल आलेलं असायचं, तो पैसे पण मोजायचा, फोनवर पण बोलायचा आणि गिरायकांशी पण बोलायचा काय पाहिजे. मी बघायचो एकाच वेळेस 3-3 कामं हा कसा करतो, आमच्याशी पण बोलतोय, फोनवर पण बोलतोय आणि मोजलेले पैसे सुद्धा तिथे लक्षात येत की किती नोटा मोजलेल्या आहेत. म्हणजे त्याचं लक्ष पूर्ण काय आहे, इथे पण आहे तिथे पण आहे, सगळीकडे तो असा आहे. अर्थात एकदेशी जीव नाही, जीव एकदेशीच आहे, सर्व देशी नाही आहे, परंतु एका विशिष्ट वेळेस नाही, बरोबर ते बरोबर आहे केलेलं आहे की इथेही लक्ष देतो, इथेही लक्ष देतो, इथेही लक्ष देतोय. तसं आपण इथेही लक्ष देतो, ऐकतोय सुद्धा. म्हणजे डोळ्यांना जरी आपण चुकीचं दृश्य नाही दाखवलं, पण कानांनी मात्र ते आपण ऐकू शकतो. म्हणून इथे कानांना सुद्धा सूचना ती दिलेली गेलेली आहे. श्रवण श्रुती नितांत पुण्य कीर्ती मान भव गद श्रवणांत वाणी सवर नाही. कधी कधी आपण लीळाचरित्रच वाचतो, सूत्रपाठ वाचतो, अभ्यास करतो, स्मरणही करतो, सगळं करतो, पण आपली वाचा चांगली नसते. आपण जर का कोणावर बोलायला लागलो तर त्याला पार म्हणजे त्याचा पान उतारा करून सोडून टाकतो. वाचतोय आम्ही लीळाचरित्र, स्वामींचे चरित्र ऐकतोय, स्वामींचं बोलणं काय आहे, श्रीप्रभूंचं बोलणं काय आहे, ते सर्व आम्ही हृदयात साठवतोय. म्हणतात
आमच्या वाणीला मात्र आम्ही ते आचरण दिलेलं नाहीये. खूप वेळा काय होतं की आपण साहित्य चांगलं चांगलं आणून घरातच ठेवतो आपण, परंतु त्याचा उपयोग मात्र आपण घेत नाही. म्हणून तो उपयोग आम्हाला तत्वज्ञानाचा घेता आला पाहिजे. श्री प्रभूंच्या प्रत्येक कार्याचं चिंतन करता आलं पाहिजे. श्री प्रभूंच्या प्रत्येक लीळा ज्या आहेत ते कुठेतरी मला किचकट वाटतात. जेव्हा आपण सरळ सरळ वाचू तेव्हा समजतच नाही. त्या लीळा वाचण्यासाठी तुम्हाला एक चिंतन तुम्हाला द्यावं लागेल. वांबोरीला असताना असं झालं की मला लीळा सांगण्याचा त्यावेळी कॉन्फिडन्स नव्हता बरं का. मी त्यावेळी बोलत नव्हतो, निरूपण करत नव्हतो, शून्य होतो मी तेव्हा. आणि कोणाला लीळा सांगताना बघितलं की मला वाटायचं की मला लीळा सांगता येईल की नाही येईल असा मला प्रश्न पडायचा. आणि त्याच वेळेला आचार्य गुरुवर्य श्री मामाजींनी काय केलं, मला जे हिंदी भाषिक लोक होते त्यांना लीळा सांगायची सेवा दिली. 2 महिने ती सेवा मी केली. आणि लीळा पण कुठल्या सांगायच्या, श्री प्रभू चरित्र. मी म्हटलं हे मराठीतच सांगायला मला कठीण आहे आणि हिंदीमध्ये सांगायचं. आता मला इतकं हे वाटलं आता कसं करायचं. मामाजींना सांगितलं मला हे जमेल की नाही जमेल. मामाजी म्हटले काही घाबरायचं नाही, देवाचं कार्य करायला बसायचं एकदा आणि सुरू करायचं ते कार्य, बरोबर सर्व पार पडतं. आज सुद्धा काय बोलावं ते म्हणाले 1.5 तास बोलायचंय. म्हटलं आपण असं करूया ना, थोडं उशिरा चालू करूया म्हणजे 1 तास बोलणं होईल. मला 1.5 तास बोलता येईल की नाही येईल ही मला आजही शाश्वती नव्हती, तेव्हा पण नव्हती. आणि त्यावेळी श्री प्रभू चरित्र मला ते आठवणी आहे त्याच्यासाठी आहे की ते श्री प्रभू चरित्र मी घेऊन बसायचो. साधं वाचलं तर त्याचा एक वेगळा अर्थ असायचा, चिंतनात्मक जर का वाचलं तर त्याचा एक वेगळा अर्थ असायचा. खूप चांगल्या प्रकारे ते चरित्र गहनतेने जर का वाचलं तर निश्चितपणे त्यातनं खूप वेगवेगळं प्राप्त होतं. त्या श्रीप्रभू चरित्राची एक आठवण अशी की मी नेहमी सांगत असतो ही की देऊळवाड्याचे लोक जे आहेत ते श्रीप्रभूंना घ्यायला आलेत रिद्धपूरला. सर्व तयारीनिशी आलेले आहेत. माहीमभट्ट घोटवास हे सुद्धा तयारीमध्ये देऊळवाड्याला जायचं. आणि श्रीप्रभूंचा पूर्ण अवतार कार्य रिद्धपूरमध्ये आहे. राऊळमाय राऊळबाबाची पूर्ण ख्याती रिद्धपूरमध्ये आहे. आणि अशा वेळेला देऊळवाड्याचे लोक जेव्हा श्रीप्रभूंना घेण्यासाठी आले तेव्हा श्रीप्रभू त्यांना म्हणाले की मेला गाव घेरी म्हणे. गाव घेरी म्हणजे गाव ह्यांनी घेरलेलं आहे. कोण घेरतं गाव? दरोडेखोर है ना. दरोडेखोर जेव्हा येतात त्यांना जे लुबाडायचं त्याला ते घेरतात. माणसाला घेरतात, घराला घेरतात, वाड्याला घेरतात, गावाला घेरतात. गाव घेरी म्हणजे पूर्ण गावाला लुबाडण्यासाठी आलेले लोक आहेत. बघा सांगा बरं, आज जर का एखाद्याने इथे चांगली सेवा दिलेली आणि आपण त्यांना म्हटले चोर आले बरं का असं म्हटलं तर किती अवघड काम होऊन जाईल. आणि हे श्री प्रभूंना घेण्यासाठी आलेले पूर्ण स्वागत तयारी आहे, भक्तिभाव मनामध्ये. आणि ते म्हणतात श्री प्रभू हे सगळे दरोडेखोर आहेत. अशी ती लीळा होती. ती लीळा माझी सांगून झाली, अर्थ सरळ सरळ सांगितला. आता ती लीळा संपली. एकाने ते विचारलं मला की हे सगळे भक्तिभावाने आले ना, स्वामी त्यांना दरोडेखोर का म्हणतात. आता माझ्यासमोर नवीन प्रश्न निर्माण झाला की मी सुद्धा ह्याचं चिंतन केलं नाही. लीळा सांगितली तरी चिंतन मी त्याचं केलं नव्हतं. आणि मग तेव्हा मी म्हणालो म्हणजे आपोआप देवाने स्फुरवलं मला काय की मामाजींची प्रसन्नता होती, देवाची प्रसन्नता होती. मी लगेच दुसऱ्या क्षणाला उत्तर द्यायला सुरुवात केली की श्री प्रभू त्या गावामध्ये राहतात रिद्धपूरमध्ये. हे सगळेजण आलेत आणि त्यांना श्री प्रभू गावघेरी म्हणतात. तर जे गावघेरी असतात म्हणजे दरोडेखोर असतात ते काय करतात? तुमच्या घरी आल्यानंतर काय नेतात? ते काय नेतात? तुमच्या घरी 2 प्रकारच्या गोष्टी असतात, एक मूल्यवान आणि एक अमूल्य, आणि एक विनामूल्य असते म्हणजे ज्याला कुठल्याही प्रकारचं मूल्य नसतं, किंमत नसते अशी वस्तू असते. आणि ज्याला मूल्य आहे अशाही प्रकारची वस्तू असते. तर चोर काय नेतो त्याच्यातलं? जास्तीत जास्त मूल्यवान नेतो तो. मग त्यावेळेला मी म्हटलं की रिद्धपूर मधली सगळ्यात मूल्यवान वस्तू कुठली आहे? श्री प्रभू आहेत. आणि श्री प्रभूंना घ्यायला कोण आलेले आहेत? देऊळवाड्याचे लोक आलेले आहेत. मग रिद्धपूरातल्या लोकांसाठी देऊळवाड्याचे लोक कोण झाले? दरोडेखोरच झाले. की आमची जी मूल्यवान वस्तू आहे रिद्धपूर मधली अमूल्य वस्तू आहे ते घेऊन जाण्यासाठी लोक आलेले आहेत.
आमच्या रद्दपरांना, आमच्या स्वामींना ते घेऊन चाललेत. येण्याअर्थी त्यांच्यासाठी ते दरोडेखोरच आहेत. येण्याअर्थी आमचे स्वामी त्यांच्याविषयी असं उद्गार काढतात की रद्दपूरवाल्यांची मानसिकता काय ते त्यांनी सांगितलेली आहे. असं मी सांगून झालं. ते म्हणाले खूप छान वाटलं मला उत्तर. म्हटलं हे उत्तर शोक्तीच आहे बरं का, म्हणजे कुठून आलेलं नाही, हे मला सुचलं ते मी तुम्हाला सांगितलं. मी मुळात म्हणजे सोक्तीचं काही मांडत नाही, आणि मांडत असलं तर ते मी सांगतो हा माझा विचार आहे बरं का, हे माझं चिंतन आहे. मग त्यांना ते मी सांगितलं. ते म्हणे काही का असेना पण उत्तर आम्हाला भरपूर आवडलं. ते उत्तर माझ्या हृदयामध्ये आज सुद्धा आहे. तो प्रसंग आज सुद्धा आहे की रद्दपूर चरित्रातनं काय काय प्राप्त होऊ शकतं आपल्याला. श्री प्रभूंच्या प्रत्येक उठण्या बसण्या बोलण्यात आम्हाला काय काय प्राप्त होऊ शकतं, ते आमच्या पूर्णपणे जीवनाचं सोनं करणारं असा तो परिसस्पर्श श्री प्रभूंचा आम्हाला तुम्हाला निश्चितच प्रत्येक अवतार दिनाला तो प्राप्त झाला पाहिजे. आणि मधला जो काळ आहे त्या मधल्या काळामध्ये तो नव्याने रोज प्रतिवेळा प्राप्त होण्यासाठी आम्ही त्या पद्धतीने योग्यही झालो पाहिजे. समळत्व आमचं प्रत्येक अवतार दिनाच्या घडीत आमचं ते कमी कमी झालं पाहिजे. आणि आम्ही सुद्धा परमेश्वराच्या श्रीप्रभूंच्या प्रवृत्तीला आम्ही योग्य ठरलो पाहिजे. या दृष्टीने आपण निश्चितपणे या अवतार दिनापासून आपल्यामध्ये पुढच्या अवतार दिनापर्यंत काय बदल होणार, झाले किंवा झाले पाहिजेत याचं चिंतन निश्चितपणे केलं पाहिजे. आपण मला या ठिकाणी श्री प्रभू अवतार दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आमंत्रित केलं. श्याम भाऊंनी मला फोन केलेला होता की आपण त्या दिवशी उपलब्ध आहात का, आणि आम्ही कुठल्याही प्रकारचे काही आडेवेडे न घेता मी एकदम हो बोललो. आणि नंतर लक्षात झालं की आपल्याकडे पण अवसर आहे, पण मग हे केलं की नाही आपण सकाळी तो अवसर करून घेऊया, संध्याकाळी आपण पनवेलला जाऊया. आणि या ठिकाणी आपला जो काही संपर्क झालेला आहे आपण परत सुरुवातीपासून येऊया की जो आध्यात्मिक स्पर्श आहे, निरूपणाच्या माध्यमातून तुमची माझी ओळख झालेली आहे. इतर कुठलंही माध्यम तुमच्या माझ्या ओळखीसाठी नाही आहे. परमेश्वराच्या ब्रह्मविद्येच्या निरूपणाच्या माध्यमातून तुमची माझी ओळख झालेली आहे. आणि ही ब्रह्मविद्या ज्यांच्या माध्यमातून स्वामी श्री चक्रधर महाराजांनी परमेश्वराने माझ्याकडे दिलेली आहे ते माझे निमित्त गुरु असलेले आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य कैवल्यवासी श्री भालोदकर बाबाजी भालोद आणि कैवल्यवासी आदरणीय श्रद्धे पूजनीय आचार्य प्रवर श्री समोसरचे मोठे बाबाजी आणि आदरणीय श्रद्धे पूजनीय माझे गुरुवर्य ज्ञानगुरु आचार्य प्रवर श्री मामाजी यांच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांसमोर येण्या योग्य झालो. आणि आपण मला या ठिकाणी आमंत्रित केलं, बोलवलं, यासाठी मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. श्री गोविंद प्रभू महाराज की जय.